19 ज्यामध्ये आपण असं म्हणलंय की 23/2017 नुसार असलेले रजिस्टरच लागू राहतील, फक्त जीएसटीच्या अनुषंगाने त्याच्यात काय बदल करायचे तर ते आपण थोडक्यात बघणार आहोत पुढं, की त्यात असं सांगितलंय की डीबीए मध्ये जर आपण व्हॅटच्या सीएसटीच्या ऑर्डरच्या एंट्री घेतो, एंट्री टॅक्सची ऑर्डरची एंट्री घेतो, तशीच जीएसटीच्या ऑर्डरची पण एंट्री घ्यायची त्या डीबीए मध्ये, असं त्याच्यामध्ये फक्त एक ऍडिशन आलेलं आहे. म्हणजे 23/2017 हे मास्टर सर्क्युलर आहे ऍक्च्युली आत्ताच्या घडीला, म्हणजे एक छोटं मॅन्युअलच आहे असं समजा ते, की ज्यामध्ये कोणते रजिस्टर आहे आणि ते कसे ठेवायचे याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर मी तुम्हाला एक थोडक्यात ते एकदा सर्क्युलर दाखवतो. यामध्ये आपण प्रशासकीय कार्यालय म्हणजे जे एडीएम ऑफिसेस आहे, डीसी एडीएम, जेसी एडीएम, ऍडिशनल कमिशनर, या कार्यालयांनी कोणते रजिस्टर ठेवायचे याची एक यादी दिलेली आहे, आणि नोडल ऑफिसर्स आणि एलटीओ ऑफिसर्स यांनी कोणते रजिस्टर ठेवायचे याची एक यादी दिलेली आहे, जी आजही आपल्याला लागू आहे. तर आपण ती यादी एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत, आणि दुपारच्या म्हणजे टी ब्रेक नंतर आपण एक डीबीए कसा ठेवायचा याविषयी माहिती बघणार आहोत. ही यादी इथे दिलेली आहे, पण रजिस्टर विषयी तुम्हाला एक बेसिक आता कोणत्याही रजिस्टरचं 4 ते 5 भाग होतात. तर हे सांगण्याचं कारण काय सांगतो तुम्हाला, की आपल्याला स्टेशनरी शासनाकडनं म्हणजे डिपार्टमेंटकडनं बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आहे की भेटत नाही. त्यामुळं प्रॉपर स्टेशनरी न भेटल्यामुळे त्याचे रकाने आपल्या लक्षात येत नाही, किंवा रजिस्टर कसं ठेवायचं याविषयी माहिती भेटत नाही. ऍक्च्युली जी प्रॉपर स्टेशनरी भेटते आपल्याला, रजिस्टर्स भेटतात, त्यामध्ये सुरुवातीला काय असतं तर एक दोन पानाची त्याची पूर्ण माहिती असते, की पहिला भाग असतो उद्देश, की आता समजा हे अनौपचारिक संदर्भ नोंदवही आहे तर त्याचा उद्देश काय ठेवण्याचा, नंतर सूचना असतात की रकाने कसे भरायचे, नंतर गोषवारे कसे काढायचे, म्हणजे हे गोषवाऱ्यावरच केकेपीआय बनतो, नंतर स्वाक्षरी कुणी कुणी करायची त्याच्यावर, नंतर म्हणजे त्या रजिस्टरचा नमुना काय राहणार आहे, आणि प्रमाणपत्र असते की हे रजिस्टर या तारखेपासून ठेवण्यात आलेलं आहे, यामध्ये एवढे एवढे पानं आहेत, 1 ते 100 पानं आहेत, असं प्रमाणित केलं जातं. आणि हे त्या रजिस्टरचे पहिले 1-2 पानं असतात, त्यामध्येच हे सर्व सूचना आणि हे येऊन जातं. त्यामुळे काय होतं की त्या वाचून जरी कर्मचारी बदलीने दुसऱ्या ब्रांचला गेला तरी त्याला लक्षात येतं की हे रजिस्टर कसं मेंटेन करायचंय. परंतु झालंय काय की आपल्याला डिपार्टमेंटकडनं स्टेशनरी भेटत नसल्यामुळे आपल्याला अशा सूचना प्रिंटेड येत नाही बऱ्याच वेळेस. तर सर्वांना एक विनंती आहे की बऱ्याच ठिकाणी आपण आता मग मॅन्युअल रजिस्टर ठेवतो, म्हणजे जे मार्केटमधनं आपण नोंदवाया घेतो आणि त्यामध्ये मग आपण त्या वापरायला चालू करतो. तर त्याच्यामध्ये असं करावं की ह्या सर्क्युलर मधले जे सूचना आहेत ना त्या प्रिंट मारून पहिल्या सुरुवातीला चिटकून टाकायच्या, जेणेकरून काय की कारण एक रजिस्टर आपलं डीबीए जर सोडला ना तर बाकीचे रजिस्टर आपले 8-8, 10-10 वर्ष आपले पुरतात, कारण डीबीए हा दरवर्षी बदलावा लागतो. बाकी रजिस्टर 8-8, 10-10 वर्ष चालतात, कारण तेवढ्या नोंदी नाही होत. तर ह्या सूचना एकदा त्याला चिटकून पेस्ट करून टाकल्या पहिल्या सुरुवातीलाच, तर जेणेकरून मग आपल्याला काय फॉलो करायचं हे रजिस्टर मेंटेन करताना ह्याची पूर्ण माहिती भेटून जाते, आणि नवीन येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याला पण त्यामुळं एक गाईडलाईन भेटून जाते की पुढे काय करायचंय. तर अशा प्रत्येक रजिस्टरला हे 4 ते 5 पार्ट आहेतच. म्हणजे आता उदाहरणार्थ निरीक्षण नोंदवही घेतली तरी उद्देश, सूचना, गोषवारा आणि नंतर सही कुणी करायची, याच गोष्टी प्रत्येक रजिस्टरला आहे. म्हणजे रजिस्टर ठेवण्याच्या सर्व सूचना त्याच्यामध्ये डिटेलमध्ये येऊन जातात. तर सर्वांना विनंती की जर ऑफिसकडून स्टेशनरी जरी भेटली नसेल आणि आपण मार्केटमधनं जर नोंदवह्या घेत असू तर हे पानं प्रिंट मारून त्याला नोंदवायला सुरुवातीला पेस्ट करावी, जेणेकरून आपल्याला याचा पुढे भविष्यात फायदा होईल. आता कंट्रोल रजिस्टर काय आहेत व्हॅट एरातले, आता हे जीएसटीला पण लागू आहेत. तर कामकाजाचे स्वरूप काय आहे, अधिकारी स्तर काय आहे, यानुसार वेगवेगळ्या नोंदवाई प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. तर विक्रीकर सहायुक्त आस्थापना म्हणजे जेसीएडएमनी कोणते रजिस्टर ठेवावे, तर हे अंतर्गत परिपत्रक 23/2017 मध्ये यादी दिलेली आहे आणि आपण ती डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. नंतर नोडल अधिकारी मोठे करदाते कक्ष एलटीओ यांनी कोणते रजिस्टर ठेवावे, कसे ठेवावे, हे 23/2017 मध्ये डिटेलमध्ये आलेलं आहे. हे पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. डीसीएडीएम चे रजिस्टर आणि जेसीएडीएम चे रजिस्टर बऱ्यापैकी सारखे आहेत, हे आपण दोन्ही बघणार आहोत आता डिटेलमध्ये, कारण
बहुतांश आपला 80-90% स्टाफ हा आपला या 2 ब्रांचेसमध्ये काम करतो. नंतर विक्रीकर सहायुक्त अपील यांनी कोणते रजिस्टर ठेवावे याचं पण एक त्यांच्या अपील मॅन्युअल मध्ये पण आहे आणि इन्स्पेक्शन ब्रांचनी पण त्याचं एक टेम्पलेट बनवलेलं आहे, ते मी सर्वांशी शेअर करेल. पण हे आपण डिटेलमध्ये बघणार नाहीये, कारण आपले ह्या 2 ब्रांचेसचे रजिस्टर बघतानाच आपला बराच वेळ जाणार आहे. तर हे रजिस्टर जे अपीलला काम करत असतील किंवा इन्व्हेस्टिगेशनला काम करत असतील किंवा लीगल ब्रांच आहे आपली, त्यांनी कोणते रजिस्टर ठेवावे, इंटरनल ऑडिट ब्रांचनी कोणती रजिस्टर ठेवावे आणि व्यवसायकर म्हणजे प्रोफेशन टॅक्सनी कोणते रजिस्टर ठेवावे याचेही टेम्पलेट्स आहेत आणि त्या मॅन्युअल मध्ये त्याची पूर्णतः माहिती दिलेली आहे, यादी दिलेली आहे. तरी कोणते रजिस्टर ठेवा मी ते सर्वांशी शेअर करणारच आहे, परंतु या गोष्टींमध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही. फक्त आपण नोडल अधिकारी, एलटीयू आणि एडीएम ऑफिसेस यांनी कोणते रजिस्टर ठेवायचे हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आता कंट्रोल रजिस्टर, नियंत्रण नोंदवह्या जीएसटी साठी काय राहणार आहेत, हे व्हॅटच्या होत्या. तर जीएसटी साठी 23/2017 नुसारचेच रजिस्टर लागू आहेत, प्लस 33/2019 नुसारचं जे परिपत्रक आहे त्यामध्ये ज्या सूचना दिल्यात त्या फॉलो करायच्यात. त्यामध्ये फक्त एक 2-3 रजिस्टर एक्स्ट्रा वाढलेले आहेत, की कंप्लेंट रजिस्टर त्यात एक वाढलेला आहे, नंतर फील्ड किंवा साईट व्हिजिट और इन्स्पेक्शन रजिस्टर त्यांनी एक एक्स्ट्रा ऍड केलेला आहे, आणि डीबीए जो आहे तो सेम ॲज 23/2017 आहे, की जो आपण दुपारच्या सेशन मध्ये डीबीए काय आहे म्हणजेच डीबीए कम रिकव्हरी रजिस्टर काय आहे आणि ते कसं मेंटेन करायचं याविषयी आपण एक अर्ध्या तासाचं आपलं डिटेलमध्ये लेक्चर त्याचं सेशन घेणार आहोत. आणि केकेपीआय विषयी पण त्या 33/2019 मध्ये थोडं त्यांनी सांगितले की जीएसटीचे केपीआय कसे बनवायचे. तर पॅरा 6 आहे तो त्याच्याशी डील करतो. आपण केकेपीआय विषयी फार डिटेलमध्ये बघणार नाही, कारण रजिस्टर एकदा आपल्या लक्षात आले तर रजिस्टरचा गोषवारा जो असतो, मासिक गोषवारा, तोच केकेपीआय असतो. त्यामुळे त्या केकेपीआयच्या डिटेल्स मध्ये आपण जाणार नाही. आता डीबीए विषयी आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. तर आता आपण नोडलला कोणते रजिस्टर लागतात याकडे जाऊया. जास्त फास्ट होत नाही ना? हॅलो? नाही सर, एकदम छान आहे. ओके. आता हे आपण एक इन्स्पेक्शन तुमच्याकडे कधी झालं असेल तर तुमच्या लक्षात येईल, टेम्पलेट काही लोकांनी पाहिलं असेल तर एक 1 पेज आपण बनवलेलं आहे, की जेणेकरून एक चेकलिस्ट आहे ही एक प्रकारे, की आपल्या चार्जला ह्या गोष्टी आहेत का बघून घ्यायचं, जेणेकरून मग आपला कोणते रजिस्टर ठेवायचे, कसे ठेवायचे हे एका 1 पेज मध्ये क्लिअर होऊन जाईल. तर नोडल अधिकारी जे आहेत किंवा एलटीयूचे ऑफिसर्स आहेत, एसटीओ, एसीडीसी, त्यांना हे रजिस्टर लागू आहेत. तर यामध्ये आता कोणकोणते नियंत्रण नोंदवह्या आहेत तर त्या बघण्यापूर्वी टायटल बघू, आपण हेडिंग्स बघूया. नियंत्रण नोंदवही कोणती आहे, आता पुढे चेक केलं जातं की नियंत्रण नोंदवही ठेवण्यात आलेली आहे का किंवा नाही, किंवा लागू नाही. आता काही काही ब्रांचेसला एखादी नोंदवही लागू नसती, ती पुढे तुम्हाला जेव्हा मी यादी दाखवल तेव्हा लक्षात येईल की जसं पॅकेज स्कीमचे रजिस्टर आहेत ते सगळ्यांना लागू होत नाही. मुंबईतल्या ऑफिसर्सला, जे मोफसिलचे ऑफिसर्स आहेत त्यांना ते बऱ्यापैकी लागू होतात, पण मुंबई त्याचा संबंध येत नाही. तसे काही रजिस्टर्स आहेत. नंतर बघितलं जातं की नोंदवही पृष्ठांकित आहे का, मुद्रांकित आहे का आणि स्वाक्षांकित केलेली आहे का. आता नोंदवही पृष्ठांकित आहे का, पृष्ठांकित म्हणजे काय, तर आपण 100 पानी नोंदवही घेतली पण त्याला नंबरच नसेल तर ह्याच्यात 100 पानं आहे का 50 पानं आहे का, उद्या 2-4 पानं फाडली तर काय करणार. तर यासाठी शासकीय जो स्टेशनरी असती त्याला पेजिंग केलेलं असतं, म्हणजे 1, 2, 3, 4 असं पेजिंग असतं पूर्णतः. आणि पहिल्या पानावर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ती सूचना असते आणि तिथे एक प्रमाणपत्र असतं की या नोंदवहीमध्ये 1 ते 200 पानं आहेत आणि ती स्वाक्षांकित आणि मुद्रांकित केलेली आहे आणि खाली सही असती, असं एक प्रमाणपत्र असतं प्रत्येक नोंदवहीला. त्यामुळे जरी आपण मार्केटमधनं एखादं रजिस्टर घेत असू तरी त्याला पृष्ठांकित करणं आवश्यक आहे, कारण उद्या त्यातली पानं काही गहाळ होऊ शकतात किंवा ती तसं काही होऊ नये म्हणून हे पृष्ठांकित करणं आवश्यक असतं. दुसरं आहे मुद्रांकित. आता मुद्रांकित म्हणजे काय, तर आता ही काय आपली साधी नोंदवही नाही, तर ती शासकीय नोंदवही आहे. त्यामुळं त्याच्यावर आपला सील जो आहे, राजमुद्रा, ती मारलेली पाहिजे. तर जे ऑफिशियली रजिस्टर भेटले असतील तर तुम्हाला ते लक्षात येतील जुने रजिस्टर बघितल्यावर, तर ती प्रत्येक ऑफिशियल रजिस्टर हे मुद्रांकित केलेलं पाहिजे. नंतर स्वाक्षांकित केलेलं आहे का, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं प्रमाणपत्र लिहून त्याच्या खाली सही करणं आवश्यक असतं आणि कोणत्या तारखेपासून ही नोंदवही ठेवण्यात आलेली आहे ते लिहिलेलं असतं. तर प्रत्येक रजिस्टरला एक तुम्हाला सूचना जेव्हा वाचाल तेव्हा तिथं ते तुम्हाला
बाय डिफॉल्ट ते येणारच आहे प्रत्येक ठिकाणी. जेव्हा तुम्ही 23/2017चं सर्क्युलर बघाल, ते सर्क्युलर जरी तुम्हाला 50-55 पाऊल घ्या माईक कोणाचं चालू आहे? राधेश्याम, हा झाला बंद. ओके. तर स्वाक्षांकित केलेली आहे का इथपर्यंत हे तपासणं आवश्यक आहे. नंतर जिथं आवश्यक आहे तिथं मासिक गोषवारे काढलेले आहेत का. आता काही काही रजिस्टरला मासिक गोषवारे लागू नसतात आणि काही काही रजिस्टरला मासिक गोषवारे लागू असतात. जसं की आता DBA घ्या, डेली बुक ऑफ असेसमेंट, त्याला मासिक गोषवारा कंपल्सरी आहे. कारण मासिक गोषवारा तयार झाल्याशिवाय आपला KKPI बनू शकत नाही की आपल्या असेसमेंट किती झाल्या, किती मध्ये रिकव्हरी अवेलेबल आहे, किती मध्ये रिकव्हरी पेंडिंग आहे. तर याची डिटेल्स हे या DBAच्या मासिक गोषवाऱ्यावरनं, मंथली ऍब्स्ट्रॅक्टवरनंच तयार होती आणि त्याच्याशीच कॉम्पॅटिबल आपला KKPI असतो. तर अशा गोष्टी काढलेल्या आहेत का. जर त्या काढल्या नसतील तर मग ते इन्स्पेक्शन वाले तिथं शेरा मारतात. आता हे जे लोक आता JCADM ऍडिशनल ऑफिस किंवा DCADM ऑफिसला काम करत आहेत त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे. कारण इन्स्पेक्शन हे त्यांच्या ऑफिस तर्फे पण त्यांच्या डिव्हिजनचं त्यांनी इन्स्पेक्शन घेणं आवश्यक असतं दर 2 वर्षातनं 3 वर्षातनं. त्याच्या गाईडलाईन्स ऑलरेडी सर्क्युलर मध्ये आहेत की त्यांनी जसं कमिशनर ऑफिसचं इन्स्पेक्शन हे दर 3 वर्षातनं एकदा होतं, तसं दर 3 वर्षातनं एकदा तिथल्या DCADM आणि JCADM पण आणि ऍडिशनल ऑफिसने पण इन्स्पेक्शन घेणं कंपल्सरी आहे. तर त्यांनी पण इन्स्पेक्शन घेताना या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. तर त्यांच्यासाठी पण हे एक टेम्पलेट उपयोगी पडेल. आता आपण रजिस्टरकडे जाऊया. तर पहिलं रजिस्टर आहे लिस्ट ऑफ डीलर्स असाइन टू चार्ज पार्ट 1. आता जेव्हा मगाशी मी जसं सांगितलं की आपण नोडल सिस्टीम ला आलो फंक्शनल पासून, तर तेव्हा एक कमिटी नेमली होती. तर त्या कमिटीने काही रजिस्टर प्रिस्क्राईब केले या नवीन सिस्टीमच्या अनुषंगाने. तर त्यामध्ये हे रजिस्टर त्यांनी प्रिस्क्राईब केले होते की लिस्ट ऑफ डीलर्स असाइन टू चार्ज पार्ट 1. की आधी आपण काय केलं, मग काही ठराविक एरियातले टीम्स एका ऑफिसरला अलॉट केले. तर आपल्याला नेमकं माहिती पाहिजे की आपल्या चार्जला किती केसेस आहे, 200 आहे का 255 आहे का 201 आहे का 202 आहे. उद्या त्याच्या संबंधी वाद निर्माण व्हायला नको की ही केस मला अलॉटच नाहीये. किंवा कधी कधी काय होते की एखादी केस आपली, आता हे वन टाइम रजिस्टर आहे, म्हणजे कसं की आता 200 केसेस अलॉट झाल्या असतील तर त्या 200ची यादी इथं येणं आवश्यक आहे या रजिस्टरमध्ये. आणि नंतर जर काही ऍड लेस होतात, म्हणजे काहींची रजिस्ट्रेशन कॅन्सल होतात, तर ती लेस होणार. किंवा या चार्ज मधनं दुसऱ्या चार्जला ट्रान्सफर होती तर ती आपल्या इथून लेस होणार. किंवा दुसऱ्याच्या चार्ज मधनं आपल्या चार्जला आली तर ती ऍड होणार. असं त्याच्यात अपडेशन होत राहतं. आणि भविष्यात जाऊन आपल्याला गोंधळ होऊ नये की बाबा ही केस माझ्या चार्जला कधीपासून आली. कारण नंतर असं होतं की बाबा ही केस तुमच्याकडे होती, मग तुम्ही असेसमेंट का नाही केली, तुम्ही रिफंड का नाही दिला, तर आपल्याकडे नेमकी कधी आली ती केस. कारण हे रजिस्टर एकदा समजा चार्ज मध्ये आपल्याला 200 केसेस अलॉट केल्या तर नंतर हार्डली 4-5 वेळा आपल्याला काही त्याच्यात थोडंफार मागं पुढं केसेस झाल्या तेव्हाच अपडेट करायचे. त्यामुळे रजिस्टरची संख्या जरी कधी कधी जास्त वाटली तरी ह्याच्यातले हार्डली 4 ते 5 रजिस्टर आपल्याला रेग्युलर मेंटेन करावे लागतात. बाकीचे रजिस्टर हे ती इव्हेंट घडल्यानंतरच ते आपल्याला ते रजिस्टरचं अपडेट करण्याची वेळ येते. त्यातलं हे एक रजिस्टर आहे, हे फक्त एकदा तुम्हाला यादी अपडेट करावी लागेल. आता ह्याच्यात दुसरी अडचण अशी येते की बऱ्याच जणांनी हे रजिस्टर जर ठेवलं नसेल तर ह्याला सोल्युशन काय. तर मग सध्या अशी मुभा दिली जाते की याची प्रिंट मारावी आणि नोंदवहीला चिटकवावी. ऍक्च्युली नियम असा आहे की कोणतीही नोंदवही ही हाताने लिहिलेली पाहिजे, त्याच्यात खाडाखोड नसावी. चिटकवलेल्या नोंदवह्या चालत नाही, कारण ते पानं नंतर बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आता ठेवलंच नसेल तर काय करणार. तर बऱ्याच जणांचा एक युक्तिवाद असा असतो की आम्ही सगळे एक्सेल मध्ये ठेवतो ना, मग हे परत ठेवायची काय गरज आहे. तर एक्सेल मध्ये ठेवणं वेगळं आणि ऑफिशियल मॉड्यूल मध्ये ठेवणं वेगळं. कारण एक्सेल मध्ये काही ठेवलं आणि माझी बदली झाली किंवा माझ्याकडनं तो एक्सेलचा डाटा डिलीट झाला, 2-4 रो डिलीट झाल्या, 2-4 किंवा ऍड झाल्या, किंवा नवीन ऑफिसर आला, स्टाफ आला, तर त्याला हँडओव्हर कसं करणार, त्याची सँक्टिटी काय. पण ते जर ऑफिशियल मॉड्यूल असेल तर मॉड्यूलला कसं लॉग राहतो प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे माझी जरी बदली झाली तरी नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला त्याचा पूर्ण हिस्ट्री सगळी लक्षात येत असती. त्यामुळे त्यावेळेस अडचण येत नाही. परंतु जिथं मॉड्यूलच नाहीये त्या गोष्टीचं,
तर अशा केसेसमध्ये नुसते एक्सेलमध्ये ठेवून चालत नाही, तर आपल्याला त्याचं ऑफिशियल सँक्टिटी त्याला येण्यासाठी तिथं नोंदवह्या ठेवणं अपेक्षित आहे. आता जर हे रजिस्टर कोणी ठेवलं नसेल तर हे रजिस्टर एक ठेवून त्याच्यामध्ये एक्सेलमध्ये जी यादी आहे तुमच्याकडे ती प्रिंट मारून त्याला चिटकवणे अपेक्षित आहे. आता दुसरं एक प्रॅक्टिकल सोल्युशन आपण काय देतो की बऱ्याच वेळा डिपार्टमेंटकडनं आपल्याला रजिस्टर पुरवले जात नाही तेवढ्या प्रमाणात. मग आपण असे किती रजिस्टर ठेवायचे? तर मग काही रजिस्टर्स हे आपण एकाच रजिस्टरमध्ये 2-3 पार्ट करून आपण 2-3 रजिस्टर एकाच नोंदवहीत ठेवू शकतो. फक्त इंडेक्स तशी बनवायची मग की 1 ते 50 पानापर्यंत हे P1 रजिस्टर आहे, 51 ते 100 पानापर्यंत P2 रजिस्टर आहे, असं इंडेक्स मध्ये लिहून टाकायचं. म्हणजे ही फक्त आपली एक सोय आहे. ऍक्च्युली अपेक्षित नाहीये तसं, प्रत्येक ह्याची नोंदवही वेगळीच पाहिजे. परंतु आता स्टेशनरी जर उपलब्ध नसेल तर आपण हे वाया मीडिया काही ठिकाणी अलाव होतो. म्हणजे त्याच्यामुळे अडचण काही येत नाही, कारण आपलं रजिस्टर ठेवण्याचा हेतू साध्य होतो आणि आपलं कामकाजावर नियंत्रण राहतं. हा आपला हेतू साध्य झाला हे महत्वाचं आहे. पण हे रजिस्टर ठेवणं अपेक्षित आहे. आता दुसरं रजिस्टर आहे पेंडन्सी ऑफ CDA अँड इश्यू बेस ऑडिट अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट पार्ट 2. आणि हे तिसरं एक रजिस्टर बघाल तुम्ही, डीलर इन्फॉर्मेशन अँड फीज डिस्पोजल इन्फॉर्मेशन पार्ट 3. आता हे जे पेंडन्सी ऑफ CDA, इश्यू बेस ऑडिट अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट पार्ट 2 हे जे रजिस्टर आहे, तर यामध्ये आपण किती 301च्या नोटिसेस काढल्यात किंवा किती केसेस आपण CDA कम्प्युटराइज्ड डेस्क ऑडिटला आल्यात किंवा किती इश्यू बेस साठी घेतल्यात, तर याची माहिती यामध्ये या रजिस्टरमध्ये तयार होत असते. आणि याच्यावरनच एक पेंडिंग फीचा KKPI तयार होत असतो. पेंडिंग असेसमेंट किती आहेत तर त्याचा KKPI या रजिस्टरवरनं तयार होत असतो. आणि याचा फायदा असा होतो की आपल्यालाही लक्षात येतं की आपल्याकडे असेसमेंट करायचे किती पेंडिंग आहे आणि नवीन येणाऱ्या ऑफिसर आणि कर्मचाऱ्यालाही लक्षात येते की आपल्याला मागच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी किती केसेसमध्ये नोटीस काढल्यात आणि आपल्याला आता पुढे किती मध्ये असेसमेंट करायची. तर याचा बोध या रजिस्टरवरनं होतो. बऱ्याच ठिकाणी ही यादी एक्सेलमध्ये ठेवली जाते, परंतु याचा धोका असा निर्माण होतो की नंतर चार्ज देणारा म्हणू शकतो की बाबा माझ्या यादीत तर 10 होते, तुमच्याकडे 8 कशी आले मला माहित नाही. तर ही चार्ज घेताना ही यादी बघत चला की किती फीज पेंडिंग आहेत आधीच्या ऑफिसरच्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तेवढ्या टाइम बार होण्याच्यात करणं सोयीचं होईल. नंतर एक तिसरं रजिस्टर आहे डीलर इन्फॉर्मेशन अँड डिस्पोजल ऑफ फीज इन्फॉर्मेशन पार्ट 3. आता हे एक प्रकारचं डीलर लेजर आहे. म्हणजे काय की एक त्यापूर्वी तुम्हाला एक थोडीशी हिस्ट्री पण सांगतो की BST एरामध्ये म्हणजे 2005 पूर्वी माझ्या चार्जला समजा 200 केसेस अलॉटेड होत्या, तर त्या 200 केसेस मध्ये मला प्रत्येक वर्षी बाय डिफॉल्ट असेसमेंट करायलाच लागायची. म्हणजे व्यापारी हा अनअसेस राहायचा नाही, कंपल्सरी असेसमेंट करायला लागायची. मग त्यावेळेस एक समरी असेसमेंट प्रकार होता आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह रेग्युलर असेसमेंट प्रकार होता, पण व्यापाऱ्याची बाय डिफॉल्ट असेसमेंट व्हायची. 2005 नंतर काय झालं, आपण सिलेक्टिव्ह असेसमेंटला गेलो. म्हणजे सेल्फ असेसमेंट हा कन्सेप्ट आपण मान्य केला इन्कम टॅक्स सारखा, की व्यापाऱ्यांनी जे रिटर्न भरलं आहे ते आपण त्याचं सेल्फ असेस आहे, व्यापाऱ्यांनी सेल्फ असेस केले ते आपण आहे असं ऍक्सेप्ट करायचं. आणि आपल्याला जर काही शंका असेल तर अशा केसेसमध्येच आपण असेसमेंटला जायचं, म्हणजे सिलेक्टिव्ह असेसमेंटला गेलो. त्यामुळे एखाद्या व्यापाऱ्याचं 5 वर्षात एखादंच वर्षी असेसमेंट झालं असेल किंवा 5 वर्षात त्याचं एकदाही असेसमेंट झालं नसेल, अशाही केसेस असतील. म्हणजे नंतर नोडल सिस्टीम आल्यानंतर पण आपण सिलेक्टिव्ह असेसमेंटलाच गेलो. आणि जीएसटी मध्ये पण आपण सिलेक्टिव्ह असेसमेंटलाच आहे. आता आजच्या घडीला आपण EIU आपल्या केसेस आयडेंटिफाय करते आणि कळवते की या केसेसमध्ये तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह करा, या केसेसमध्ये इश्यू बेस करा, असं EIU कळवते. त्या व्यतिरिक्त आपण काही असेसमेंट करत नाही. मग आपल्याला लक्षात येत नाही की बाबा, किंवा आपल्या नंतर येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यालाही लक्षात येत नाही की या केसमध्ये कोणत्या पिरियडसाठी असेसमेंट झालं आणि कोणत्यासाठी नाही झालेलं. तर ह्या रजिस्टरचा हेतू आहे की त्या व्यापाऱ्याचं एक लेजर येते की ह्या व्यापाऱ्याचं 2005-6 पासून आजपर्यंत किती वेळा म्हणजे असेसमेंट झालं का नाही झालं, तर त्या व्यापाऱ्याची एक हिस्ट्री तयार होती. समजा आपल्याला 200 व्यापारी अलॉट असतील तर 200 पानावर म्हणजे ती 200 नावं जातील, म्हणजे एका पानावर एकच नाव येतं आणि खाली त्याचं 2005-6 ला काय झालं, नो असेसमेंट, 6-7 ला काय झालं असेसमेंट, 7-8 ला नो असेसमेंट, 8-9 ला नो असेसमेंट. म्हणजे त्याचं एक हिस्ट्री येते एक प्रकारे. आता ही पण कम्प्युटराइज ठेवली तरी चालण्यासारखी, म्हणजे कम्प्युटरवर असेल तर ती काढून इथं मेंटेन केली तरी चालेल. परंतु असं निदर्शनास आलंय की बरेचसे ऑफिसर्स ही यादी ठेवत नाही, कारण पूर्वीच्या महाविकास मॉड्यूलमध्ये सुविधा होती की
व्यापाऱ्याच्या टीनला आपण क्लिक केलं तर तिथं डीलर हिस्ट्रीमध्ये कळायचं की ह्याचा आजपर्यंत कोणत्या कोणत्या पिरियडचं असेसमेंट झालेलं आहे. परंतु सॅप मध्ये तशी सुविधा आहे का नाही मलाही माहित नाही. आणि आता जीएसटी मध्ये पण सिलेक्टिव्ह असेसमेंटला आपण चाललोय, तर व्यापाराचा टीम टाकल्यावर आपल्याला कळायला पाहिजे की ह्याचं कोणत्या पिरियडचं ऍडज्युडिकेशन झालंय किंवा नाही झालंय. म्हणजे एक प्रकारे व्यापाराची हिस्ट्री काय आहे ती कळण्यासाठी याचा उपयोग होतो. आता ह्याला गोषवारा लागू नाहीये. हा, आता हे कसं आहे की हे रजिस्टर हे 2017च्या दरम्यानचे प्रिस्क्राईब झालेले आहेत. आता त्यानंतर बऱ्याचशा मॉड्यूल्स आपले डेव्हलप होत गेलेले आहेत, त्यामुळे काही रजिस्टरची महत्व हे कमी कमी होत गेलेलं आहे. म्हणजे असं आणि माझी सर्वांना पण विनंती आहे की शासनामध्ये कसं होतं की म्हणजे पायंडा पडला एकदा का तो फॉलो केला जातो. आणि इन्स्पेक्शन ब्रांचवाले काय म्हणणार इन्स्पेक्शनला आल्यावर की आजच्या घडीला सर्क्युलरनुसार हे रजिस्टर ठेवणं आहे तर ठेवावंच लागेल, भले मॉड्यूल चालू झालं असलं तरी. तर जिथं आपल्याला वाटतं की आता आजच्या घडीला या रजिस्टरची गरज नाहीये, या फंक्शनॅलिटीची फुल फ्लेज लॉजिकल एंडला गेल्यामुळे आता हे रजिस्टरचं महत्व संपलेलं आहे. तर असे पण तुम्ही निदर्शनास आणून देत चला की या रजिस्टरचं महत्व कमी झालंय, तर हे रजिस्टर आपण डिस्कार्ड केलं पाहिजे. तर तसं त्या सर्क्युलरच्या माध्यमातून ते डिस्कार्ड करणं सोपं जाईल. अन्यथा काय होईल की आज सर्क्युलरमध्ये म्हणलंय ठेवा तर ते ठेवावंच लागतं. मग म्हणजे ते थोडी गव्हर्नमेंट प्रोसिजर असल्यामुळे ती फॉलो करावीच लागते. नंतर 4 नंबरचं रजिस्टर आहे निर्धारणा नोंदवही डीबीए पार्ट 1, जे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, आणि निर्धारणा नोंदवही डीबीए पार्ट 2. तर या 2 नोंदवह्यांमध्ये फरक काय आहे, तर आता आपण ऑफलाईन असतो तर थोडं इंटरॅक्शन करता आलं असतं, तरी आपण हा हॅलो काही बोलायचंय कोणाला? नाही सर, नाही ना. हा हा नाही जरा क्या आहे स्क्रीन दिसतीये का? रजिस्टरची यादी दिसतीये ना माझी? राधेश्याम तुमचा कॅमेरा दिसतंय सर. हा, तर निर्धारणा नोंदवही पार्ट 1 म्हणजे काय आहे, आणि हे आपल्या डिपार्टमेंटचा आत्मा आहे ऍक्च्युली. डीबीए म्हणजे बीएसटी ऍक्ट असू द्या, व्हॅट असू द्या, जीएसटी असू द्या, किंवा जीएसटी नंतर अजून कोणता तरी ऍक्ट येऊ द्या अजून, तरी हे कोर फंक्शन आहे आपलं. कारण आपल्या डिपार्टमेंटचं मेन काम काय आहे की व्यापाऱ्यांनी जे काही रिटर्न भरलेले आहेत ते चूक आहे का बरोबर आहे हे तपासून जेव्हा आपण डिमांड रेज करतो, तर ती डिमांड म्हणजे असेसमेंट किंवा ऍडज्युडिकेशन याची नोंद कुठेतरी होणं आवश्यक आहे, आणि त्याच्या रिकव्हरीवर आपला कंट्रोल राहणं आवश्यक आहे. त्यामुळं या नोंदवहीची आपलं फार महत्व आहे, अत्यंत महत्वाची नोंदवही आहे. म्हणजे जरी ऑटोमेशन झालं तरी ही नोंदवही आपल्याला फार उपयुक्त आहे. कारण आपले 2 ते 4 KKPI आपले ह्या एका नोंदवहीवरनं तयार होतात. ही नुसती असेसमेंटची नोंदवही नाहीये, तर ही रिकव्हरीची पण नोंदवही आहे. यामध्ये असेसमेंट ऑर्डर, पेनल्टी ऑर्डर, इंटरेस्ट ऑर्डर याची नोंद या नोंदवहीमध्ये होती. मग ती व्हॅटची असो, सीएसटीची असो, एंट्री टॅक्सची असो, शुगर केन परचेस टॅक्सची असो, जीएसटीची ऑर्डर असो, या सर्व नोंदी या निर्धारणा नोंदवही पार्ट 1 मध्ये होतात. आणि हे नोंदवही आपण टी ब्रेक नंतर डिटेलमध्ये पाहणार आहोत. नंतर निर्धारणा नोंदवही पार्ट 2. आता ही बनवण्याचं कारण काय होतं, तर कोणतीही डिमांड म्हणजे आपण व्यापाऱ्याकडनं रिकव्हरी कधी करू शकतो, तर कोणतीही डिमांड नसल्याशिवाय आपण रिकव्हरी करू शकत नाही. आणि डिमांड करण्यासाठी आपल्याला ऑर्डर करणं अपेक्षित आहे, आणि तशा हायकोर्टच्या गाईडलाईन्स आहे. म्हणजे पूर्वी असे किस्से झाले की आपण एखादं पत्र काढलं की व्यापाऱ्याला म्हणलं हे 30,000 भर, मला असं वाटतं, तर तसं चालत नाही. कारण हायकोर्टाने तसे केस उडवलेले आहे. हायकोर्ट म्हणतं की विदाऊट एनी डिमांड नोटीस आणि विदाऊट एनी ऑर्डर यू कॅनॉट रिकव्हर एनी अमाऊंट फ्रॉम एनीबडी. तर मग निर्धारणा नोंदवहीमध्ये तर असेसमेंट ऑर्डर झाल्यानंतर आपण रिकव्हरीची एंट्री घेतो, पण ह्या नोंदवहीमध्ये मग कोणती डिमांड नोटीस येते, तर यामध्ये असेसमेंट ऑर्डर व्यतिरिक्त काही डिमांड आपल्या ऍक्टमध्ये आहेत, व्हॅट ऍक्टमध्ये, की जसं की व्यापाऱ्यांनी 704 भरला आणि आज टू पे ची डिमांड आहे. आता ज्यांनी थोडं व्हॅटमध्ये काम केलं असेल त्यांना हे लक्षात येईल. तरी गिरप साहेब यांना किती वर्ष झाले जॉईन होऊन? 3 वर्ष झाले सर. 3 ना. म्हणजे हा, तुम्हाला फील्डचं माहिती आहे बऱ्यापैकी थोडंफार. तर याच्यामध्ये 2 प्रकारच्या या डीबीए पार्ट 2 मध्ये 2 प्रकारच्या एंट्रीज येतात. पहिली आहे 704 ची आज टू पे. आज टू पे म्हणजे काय की व्यापाऱ्यांनी 704 भरला आणि सीएनी रेकमेंड केलं की या गोष्टीमुळे
व्यापाऱ्याला 1,20,000 रुपये भरणं येतंय आणि व्यापाऱ्यांनी जर ती मान्य केली असेल लायबिलिटी, तर तिथं ऑर्डर करायची गरज नाहीये, कारण व्यापाऱ्यांनी ती ऍक्सेप्ट केलेली आहे. मग आपण सेक्शन मध्ये अमेंडमेंट केली की जर अशी डिमांड जर व्यापाऱ्यांनी 704 मध्ये ऍक्सेप्ट केली असेल तर ती आपण डायरेक्ट रिकव्हर करू शकतो, असं आपण सेक्शन मध्येच प्रोव्हिजन केली. आणि अशी जी काही डिमांड नोटीस आपण इश्यू करतो त्याला विदाऊट ऑर्डर 704ची आज टू पेची, त्याची नोंद इथं होणं अपेक्षित आहे, म्हणजे त्या रिकव्हरीवर आपला कंट्रोल राहतो. दुसरी डिमांड येते त्याच्यामध्ये की व्यापाऱ्यांनी रिटर्न भरलं व्हॅटचं आणि शॉर्ट फायलर येतो, म्हणजे काय की व्यापाऱ्याला रिटर्न नुसार 1,00,000 रुपये भरणं अपेक्षित होतं, पण व्यापाऱ्याने 70,000च भरले आणि रिटर्न भरलं, म्हणजे 30,000 त्यांनी शॉर्ट पे केलेले आहेत. तर मग आपण ते 30,000ची 213 मध्ये त्याला नोटीस काढतो, डिमांड नोटीस. मग आणि ती त्याच्या पुढे आपण रिकव्हरी चालू करू शकतो. तर अशी 213ची डिमांड नोटीस काढलेली आहे शॉर्ट फायलरची, त्याची नोंद पण या रजिस्टरमध्ये होत असते. आता जीएसटी मध्ये याचा रिलिव्हन्स बऱ्यापैकी संपलेला आहे, कारण जीएसटी मध्ये अशी विदाऊट ऑर्डर कोणतीच डिमांड नाहीये आजच्या घडीला, कारण शॉर्ट फायलर जीएसटी मध्ये अलाउड नाहीये सध्या सिस्टीममुळे. त्यामुळे अशी शॉर्ट फायलर जीएसटी मध्ये जनरेट होत नाही, त्यामुळे ऑर्डर शिवाय आपल्या जीएसटी मध्ये रिकव्हरी जनरेट होत नाही. जरी झाली तर एक 7512चा सेक्शन आहे जीएसटी मध्ये की ज्यामध्ये पण आपण डायरेक्ट रिकव्हरी करू शकतो जर त्याला तशी नोटीस दिली तर. आता एक नवीन अमेंडमेंट झालेली आहे तशी की व्यापाऱ्यांनी GSTR1 भरला असेल आणि GSTR3 नाही भरलेला, तर GSTR1 मध्ये त्यांनी जेवढा काही सप्लाय दाखवला असेल त्याची रिकव्हरी आपण डायरेक्ट सेक्शन 79 जो आहे जीएसटीचा तिथं करू शकतो. तर अशा नोंदी पण आपण या निर्धारणा नोंदवही DBA पार्ट 2 मध्ये घेऊ शकतो, जेणेकरून आपला त्या रिकव्हरीवर कंट्रोल राहील. नंतर पुढचं रजिस्टर आहे रिफंड रजिस्टर 501 502. आता ह्याचा रिलिव्हन्स बऱ्यापैकी संपलेला आहे. व्हॅट मध्ये 501 मध्ये रिफंड ऍप्लिकेशन व्हायचं आणि 502 मध्ये रिफंड ऑर्डर व्हायची. नंतर त्याची नोंद इथं होणं अपेक्षित आहे. आता बऱ्याच वेळा असं झालं की बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हे रजिस्टर कशाला ठेवायचं, महाविकास पूर्ण ऑनलाईन आहे. पण झालं काय की जेव्हा सॅप आलं तेव्हा महाविकास एक दिवशी अचानक आपण बंद केला आणि सॅपला गेलो. पण सॅपला गेल्यानंतर जुन्या रिफंडचं काय दिलाय का नाही दिला, त्याचे 501 मध्ये 502 काढला का नाही किंवा रिफंड डिस्बर्स झाला का नाही हे लोकांना कळायलाच मार्ग नाही राहिला, कारण सिस्टीम पूर्णतः बदलली. मग याचा कंट्रोल कुठून राहायचा? तर त्यावेळेस आम्ही सर्वांना म्हणायचो की बाबा जरी ऑनलाईन असलं तरी तुम्ही त्याची एक प्रिंट 12 महिन्यातनं एकदा आणि ती पेस्ट करा. फक्त सिस्टीम मधनं प्रिंट निघायची, यादी निघायची, ती फक्त पेस्ट करणं अपेक्षित होतं. जे पण बऱ्याच जणांनी तसं न केल्यामुळं पुढे नवीन येणाऱ्या ऑफिसर्स किंवा कर्मचाऱ्यांना लक्षातच आलं नाही की ह्या केसमध्ये रिफंड डिस्बर्स झालाय का नाही झाला. मग आपल्याला अननेसेसरी त्या व्यापाऱ्यावर अवलंबून राहावं लागतं की हे तुला रिफंड भेटलाय का नाही किंवा काय झालंय. नंतर हे 7 नंबरचं रजिस्टर आहे रिफंड रजिस्टर बँक गॅरंटी. आता बँक गॅरंटी व्हॅट मध्ये बँक गॅरंटीच्या अगेन्स्ट मध्ये आपण काही रिफंड द्यायचो आणि अशा किती रिफंड आपण बँक गॅरंटीच्या अगेन्स्ट मध्ये दिलाय त्याची नोंद इथं व्हायची. आणि याचा हेतू असा होता की बँक गॅरंटीचा रिफंड आपण त्याला सुरुवातीलाच द्यायचो, परंतु बँक गॅरंटीचे एक लिमिट असतं, त्या लिमिटच्या आत त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. कारण त्या लिमिटच्या आत जर व्हेरिफिकेशन नाही झालं आणि नंतर आपल्या लक्षात आलं की अरे हा रिफंड आपण चुकीचा दिलेला आहे त्याला, तर तो रिकव्हरी करताना मग अडचण यायची, कारण बँक गॅरंटी लॅप्स झालेली असायची. आणि मग जर व्यापारी रिफंड त्याचा रिजेक्ट झाला तर रिकव्हरीला अडचणी यायच्या. त्यामुळं त्यासाठी हे रजिस्टर होतं की किती केसेसमध्ये आपण बँक गॅरंटीचा रिफंड दिलेला आहे, तर अशा केसेस आपण बँक गॅरंटी लॅप्स व्हायच्या आत व्हेरीफाय करणं आवश्यक होतं. नंतर रिफंड रजिस्टर 3 रिफंड प्रपोजल अँड पेमेंट रजिस्टर. म्हणजे पूर्वी कसं होतं व्हॅट एरामध्ये की ACDC ऑर्डर करायचे आणि तो रिफंड डिस्पोजल होण्यासाठी जेसींकडे पण जायचा चेक सायनिंगसाठी वगैरे, जेव्हा थोडं मॅन्युअल होतं तेव्हा, किंवा तो व्यापाऱ्याला NEFT झालाय का नाही ह्याचे म्हणजे ऑर्डर झाली रिफंडची परंतु व्यापाऱ्याला रिफंड गेला का नाही याविषयी काही आपल्याकडे कंट्रोल राहायचा नाही. त्यात यासाठी ते रजिस्टर प्रिस्क्राईब होतं की किती केसेसमध्ये रिफंड डिस्बर्स झालाय. कारण व्हॉलंटरी आपलं रजिस्ट्रेशनसाठी एक जे आपण 25,000चं पेमेंट घ्यायचो त्याचा पण रिफंड हा ऑनलाईन नव्हता. आता शेवटी झाला असेल तर माहित नाही तो, परंतु तोही मॅन्युअल होता. तर अशा ह्याच्यामध्ये पण त्याला रिफंड प्रोसेस झालाय का नाही, तर अशा रिफंडची नोंद पण ह्या रजिस्टरमध्ये होत होती. आणि जर असं मॅन्युअल रिफंड आजही आपण कोणत्या ह्याच्यात देत असू तर त्याची नोंद या रजिस्टरला होणं अपेक्षित आहे. नंतर 9 नंबरचं रजिस्टर आहे नमुना 704 नोंदवही. आता व्हॅट मध्ये 704 फॉर्म होता, सर्वांना माहिती येतो. CA चा ऑडिट रिपोर्ट आहे तो. जीएसटी मध्ये त्याचा रिलिव्हन्स बऱ्यापैकी संपलेला आहे, परंतु त्यावेळेस हे रजिस्टर आणण्याचं प्रयोजन असं होतं की
समजा माझ्या चार्जला 200 केसेस आहेत, त्यातले 50 जण इलिजिबल आहेत 704 भरण्यासाठी. मग त्या 50 जणांनी वर्ष संपल्यानंतर त्या ड्यू डेटला 704 भरलाय का नाही, किती जणांनी इन टाइम भरला, किती जणांनी लेट भरला आणि किती जणांनी नाही भरला, यावर नियंत्रण राहण्यासाठी ती नोंदवही होती. कारण त्या नोंदवहीमध्ये किती जणांनी नाही भरला ते आपल्याला लक्षात यायचं, किती जणांनी भरला पण लेट भरलाय, मग त्यांच्यामध्ये पेनल्टी प्रोसिडिंग इनिशिएट करायला लागायची. कारण त्यामध्ये STRने बरेच पॉईंट काढले होते की 704 लेट फाईल करूनही पेनल्टी लावलेली नाही. तर कारण आपण सर्क्युलरने त्याच्या डेट वाढवल्या होत्या, तर त्यामुळे आपल्याला तिथं नोंद राहावी की किती जणांनी 704 लेट भरला. आणि त्याच्यामध्ये पुढे एक कॉलम असायचा आज टू पे, की किती जणांनी 704 मध्ये आज टू पेचे पैसे भरलेत आणि किती जणांनी नाही भरले. असं 704च्या कामकाजावर नियंत्रण राहण्यासाठी नोंदवही होती. आणि ही वन टाइम होती, म्हणजे वर्ष संपल्यानंतर जेव्हा ड्यू डेट यायची 704ची तेव्हाच आपल्याला ही ठेवायला लागायची. आता आजही या रजिस्टरचं रिलेव्हन्स आहे. जे पेट्रोलियम डीलर्स आणि लिकर डीलर्स आहेत त्यांच्यासाठी तर हे रजिस्टर आपल्याला सगळे ठेवावेच लागणार, कारण व्हॅट साठीचे रजिस्टर आजही ते त्यांना लागूच राहणार आहेत. नंतरचं रजिस्टर आहे सुधारित आदेश नोंदवही, रेक्टिफिकेशन रजिस्टर. आता मगाशी मी जसं सांगितलं की रजिस्टरच्या 2 कॅटेगरी होतात, एक कोर फंक्शनशी रिलेटेड आणि प्रोसिजरल रजिस्टर. आतापर्यंत जे आपण रजिस्टर आतापर्यंत बघितले ते कोर फंक्शनशी रिलेटेड आहे, म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचं फंक्शन काय आहे, रजिस्ट्रेशन, असेसमेंट, रिटर्न फायलिंग करून घेणे, रिफंड देणे, रेक्टिफिकेशन ऑर्डर पास करणे, त्या अनुषंगाने हे रजिस्टर आहेत. आणि हे जे पुढचे रजिस्टर आहेत ते सगळे प्रोसिजरल रजिस्टर आहेत. अनौपचारिक संदर्भ नोंदवही म्हणजे UR रजिस्टर हे प्रोसिजरल रजिस्टर आहे, म्हणजे हे फक्त आपल्याच डिपार्टमेंटला लागू असं नाही, कोणत्याही शासकीय डिपार्टमेंटमध्ये जा, म्हणजे उद्या तुम्ही रेव्हेन्यू मध्ये गेले काय आणि मंत्रालयात गेले काय तरी हे रजिस्टर आपल्याला ठेवावेच लागणार आहेत, कारण हे प्रोसिजरल रजिस्टर आहेत. आणि भविष्यात कोणतंही मॉड्यूल येऊ द्या, म्हणजे GST येऊ द्या, त्याचं GST आणि BO सिस्टीम येऊ द्या किंवा कोणताही ऍक्ट येऊ द्या, तरी हे रजिस्टर काय बदलणार नाहीत. जे प्रोसिजरल रजिस्टर आहेत ते आपल्याला मॅन्युअलीच ठेवायला लागणार आहे, जोपर्यंत आपले जे प्रोसिजरच्या अनुषंगाने मॉड्यूल येणार नाही. जसं आता ई ऑफिस आहे, त्याचा आपण ओझर पुढे उल्लेख घेणार आहोत. तर ई ऑफिस जिथं जिथं फुल फ्लेज चालू होईल तेव्हा मग ह्या प्रोसिजरल रजिस्टरचं महत्व संपणार आहे. कारण ई ऑफिस सध्या आपण कमिशन ऑफिस आणि स्पेशल कमिशन ऑफिसला पायलट बेसिसवर चालू केलंय, अजून नोडलला किंवा बाकीच्या मोपोसिल ऑफिसला चालू केलेलं नाही, की ज्यामध्ये आपलं प्रत्येक पत्र ट्रॅक होणार आहे, इनवर्ड होणार आहे, आउटवर्ड होणार आहे, प्रत्येक फाईल आपली नोंद होणार आहे, म्हणजे त्याचा UR रजिस्टर ठेवायची गरज राहणार नाहीये. असे सगळं आपलं जे प्रोसिजरल आस्पेक्ट आहे तो पूर्णतः आपला त्या ई ऑफिस प्रणालीवरनं चालणार आहे. आता सुधारित आदेश नोंदवही, तर ही एक कोर फंक्शन रिलेटेड रजिस्टर आहे. जसं मगाशी आपण एक असेसमेंट रजिस्टर पाहिलं DBA. आता आपण असेसमेंट केली आणि असेसमेंट केल्यावर आपल्या लक्षात आलं की असेसमेंट मध्ये माझ्याकडनं काही मिस्टेक अपॅरंट ऑन रेकॉर्ड आहेत. आता तुम्ही तुमचं असेसमेंटचं किंवा रेक्टिफिकेशन अपील ह्याचे ट्रेनिंग वेगळं होणारच आहे त्या फंक्शन सेक्शनच्या किंवा फंक्शनच्या रिलेटेड, तर त्या फंक्शनचं रिफ्लेक्शन ह्या रजिस्टरमध्ये येत असतं. आता रेक्टिफिकेशन म्हणजे काय, तर मिस्टेक अपॅरंट ऑन रेकॉर्ड आहे की माझ्याकडनं चुकून 12%च्या ऐवजी 12.5% ऐवजी 5% टॅक्स रेट लावण्यात आला, किंवा माझं कॅल्क्युलेशन चुकलंय, किंवा माझं इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन चुकलं, अशी जी काही मिस्टेक अपॅरंट ऑन रेकॉर्ड आहे, जे काही रेक्टिफिकेशन ची सुविधा सेक्शनने मला दिलेली आहे, त्यानुसार जे मी काही रेक्टिफिकेशन चे नोटिसेस काढतो किंवा व्यापारी पण रेक्टिफिकेशनसाठी अप्लाय करतो, तर अशा कामकाजावरती नोंद राहण्यासाठी ही नोंदवही आहे. तर आपल्याला 2 वर्षात रेक्टिफिकेशन करणं आवश्यक आहे. सी फॉर्मच्या बाबत व्यापारी 2 वर्षात अप्लाय करू शकतो रेक्टिफिकेशनला. तर व्यापाऱ्यांनी किती अर्ज केलेत किंवा आपण किती नोटिसेस काढल्यात रेक्टिफिकेशनचा, याची नोंद या रजिस्टरमध्ये होती. आणि असं निदर्शनास येते की बरेचशा वेळ आपण काय करतो की अशा व्यापाऱ्यांनी असेसमेंट झाली, रिकव्हरी जनरेट झाली का व्यापारी रेक्टिफिकेशनला ऍप्लिकेशन देतो आणि आपण KKPI ला दाखवतो रिकव्हरी नॉट अवेलेबल, का तर व्यापाऱ्याने रेक्टिफिकेशनचं ऍप्लिकेशन केलंय. परंतु त्याला एक टाइम लिमिट आहे, त्याच्या आज जर ऑर्डर नाही झाली तर ती टाइम बार होण्याची धोका आहे. तर अशा किती रेक्टिफिकेशन ऍप्लिकेशन किंवा रेक्टिफिकेशनच्या नोटिसेस पेंडिंग आहे आणि त्याचे ऑर्डर्स पेंडिंग आहे, तर याचा बोध होण्यासाठी हे रजिस्टर आहे. तर यामध्ये पूर्ण रेक्टिफिकेशन ऑर्डरच्या नोटीस पासून ऍप्लिकेशन पासून त्या ऑर्डर पर्यंतची नोंद होत असती. आणि ऑर्डर झाल्यानंतर त्याची नोंद आपण परत DBA ला पण घेत असतो, कारण ते रिकव्हरी रजिस्टर पण आहे. DBA इज नॉट ओनली असेसमेंट रजिस्टर, इट इज ऑल्सो अ रिकव्हरी रजिस्टर, म्हणजे ते दोन्ही पण आहे. पुढची नोंदवही आहे अनौपचारिक संदर्भ नोंदवही, म्हणजे UR रजिस्टर. आता नोडल किंवा LTU ला याचा रिन्युअल थोडा कमी आहे, परंतु इन्व्हेस्टिगेशन झालं किंवा
जे एडीएम ऑफिसेस आहे, कमिशनर ऑफिस आहे, तिथं याचा जास्त संबंध आहे. आता जसं की उदाहरण देतो की इन्व्हेस्टिगेशनला काय होतं, व्हिजिट होती. इन्व्हेस्टिगेशन व्हिजिट झाल्यावर मग आपण त्याचा जो पीआय रिपोर्ट आहे, प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन रिपोर्ट असेल, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असेल, तो आपण यूआर थ्रू मूव्ह करतो. मग डीसींना पुटअप होतो, मग डीसी जेसींना पुटअप करतात. किंवा आता नोडलचा विचार कराल तर नोडलच्या एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या केसमध्ये काही माहिती म्हणजे मार्गदर्शन मागवायचे, तर मग अधिकारी त्या यूआर थ्रू ते फाईल मूव्ह करू शकतो की या प्रकरणामध्ये मला असं असं शंका आहे, तर याच्या कायदेविषयक मार्गदर्शन करावे, म्हणून तो फाईल जेव्हा पुटअप करेल तेव्हा तो यूआर नंबर टाकून ती फाईल पुटअप करेल. आणि याचा गोषवारा पण निघतो की किती यूआर माझ्या कार्यालयातर्फे मूव्ह झालेत आणि परत किती आले. कारण आपण एखाद्या गोष्टीसाठी फाईल मूव्ह केली आणि परत ती आलीच नाही तर ती फाईल जनरेट करण्याचा हेतूच साध्य होणार नाही. तर नोडलला त्याचा रिलेव्हन्स थोडा कमी येतो, परंतु इन्व्हेस्टिगेशन आणि एडीएम ऑफिसेस जे आहेत, कमिशनर ऑफिसेस आहेत, तिथे याचा संबंध जास्त येतो यूआर रजिस्टरचा. नंतर पुढची नोंदवही आहे निरीक्षण नोंदवही. आता निरीक्षण नोंदवही म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की कमिशनर ऑफिसला एक इन्स्पेक्शन ब्रांच आहे, त्यांच्या कार्यालयाकडनं पण इन्स्पेक्शन घेतलं जातं. ऍडिशनल कमिशनर जेसी एडीएम यांच्या कार्यालयाकडनं पण इन्स्पेक्शन घेतलं जातं. आता त्यांनी ते इन्स्पेक्शन घेतल्यानंतर त्यांनी जे काही पॉइंट्स काढलेले आहेत तर त्याची नोंद तिथं होती त्या नोंदवहीमध्ये की यांनी 4 मुद्दे काढले. मग त्याचा अनुपालन अहवाल पाठवावा लागतो की हा म्हणजे समजा मुद्दा काढला असेल की नोंदवही पृष्ठांकित नाही, मग आपण त्याला कंप्लायन्स काय देतो की बाबा आता आम्ही नोंदवही पृष्ठांकित केलेली आहे किंवा गोषवारा काढलेला नाही असं समजा निरीक्षणवाल्यांनी मुद्दा काढला, मग आपण त्याला कंप्लायन्स काय करणार की बाबा हा आता आम्ही गोषवारे काढलेले आहेत आणि हा मुद्दा बंद करण्यात यावा. तर असे किती मुद्दे काढलेत इन्स्पेक्शन करताना इन्स्पेक्शन ब्रांचनी आणि आपण त्यातलं कितीदा कंप्लाय केलं तर आणि कोणत्या पत्राने आपण ते त्याचा अनुपालन अहवाल पाठवला, त्याचा बी नंबर तो तिथं लिहित असतो आणि मग ते कार्यालय वरनं आपल्याला कळवते की तुमचा हा मुद्दा बंद करण्यात आलेला आहे. मग त्यांचा क्लोजर रिपोर्टचं तिथं नोंद होती. तर ह्याचा फायदा असा आहे की आपली बदली झाल्यानंतर पण नवीन येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याला लक्षात यावं की बाबा हे मुद्दे आधीच्या ऑफिसरचे कर्मचाऱ्याचे पेंडिंग आहे, ते आपल्याला करणं अभिप्रेत आहे, नाही तर उद्या जाऊन त्याची लायबिलिटी फिक्स करण्याची वेळ आली की बाबा हे तुम्हाला त्यावेळेसच निदर्शनास आणून दिलं होतं की असं असं तुमच्या रजिस्टरमध्ये ही नोंद झालेली नाही किंवा हे नोंद चुकीची आणि ती तुम्ही रेक्टिफाय का नाही केली. तर अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपण केल्यात किंवा आधीच्या केल्यात आणि आता काही पेंडिंग आहेत किंवा पुढच्याला करायच्या आहेत, यासाठी हे गोष्ट लक्षात येण्यासाठी या निरीक्षण नोंदवायचा हेतू आहे. आणि 23/2017 मध्ये हे जे रजिस्टर आहेत याची पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचा उद्देश काय आहे, रकाने कोणते आहेत, कसे भरायचे, कुणी सही करायची, प्रमाणपत्र कसं भरायचं, याची पूर्ण माहिती जे मी तुम्हाला 5 पार्ट सांगितले कोणत्याही रजिस्टरचे, ते त्या तुम्हाला 23/2017 मध्ये तिची इत्तमभूत माहिती भेटणार आहे. नंतरचं पुढचं रजिस्टर आहे लेखा परीक्षण नोंदवही. हे रजिस्टर अत्यंत महत्वाचं आहे. ह्याला आपण एक थोडक्यात आता प्रोसिजरचं तपासणी करण्यासाठी आपल्याकडे इन्स्पेक्शन ब्रांच आहे, परंतु व्हॉट अबाउट रेव्हेन्यू ऑडिट, म्हणजे एखादी ऑर्डर असेसमेंट ऑर्डर केली आहे त्याच्यामध्ये काही रेव्हेन्यूचा लॉस झालाय का किंवा इंटरनल ऑडिटनी काही पॅरा काढला त्याच्यात काही रेव्हेन्यूचा लॉस झालाय का, ह्याच्यावर कंट्रोल कसा राहणार. तर आपल्याकडे 2 एजन्सीज आहेत हे रेव्हेन्यू ऑडिट करणारे. एक एक्सटर्नल एजन्सी आहे आणि एक इंटरनल एजन्सी आहे. जी एक्सटर्नल एजन्सी आहे त्याला आपण STRA म्हणतो, जी CAG ऑडिट म्हणतात काही जण, किंवा सेल्स टॅक्स रेव्हेन्यू ऑडिट, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे CAG अंडर येतं आणि ते आपलं ऑडिट करत असतात रेव्हेन्यू ऑडिट. आणि दुसरी आपली इंटरनल एजन्सी आहे इंटरनल ऑडिट ब्रांच, की जी आपलं रेव्हेन्यू ऑडिट करत असते. तर हे जी नोंदवही आहे लेखापरीक्षण नोंदवही, याचे 2 पार्ट आहेत. जेव्हा तुम्ही 23/2017 सर्क्युलर बघाल त्याच्यामध्ये ते दोन्ही पार्ट आणि त्याचे पूर्ण माहिती आणि त्याचे रकाने दिलेले आहेत. समजा आता उदाहरणार्थ आपण STRAचं घेऊ. पहिल्यांदा STRA आपलं दरवर्ष झाल्यानंतर STRA ऑडिट होतं. STRA ऑडिट काय थोडक्यात माहिती आहे ना सगळ्यांना? एक प्रातिनिधिक उत्तर दिलं तरी चालेल. STRA ऑडिट माहिती आहे ना, बघितलंय कधी? येस सर. ठीक आहे. आता हा मुद्दा का महत्वाचा आहे की हा आपल्या सर्व्हिस मॅटरशी फार रिलेटेड आणि फार अत्यंत महत्वाचा आहे. कारण ह्याच्यावरनं डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू होण्याचं प्रमाण आजच्या घडीला डिपार्टमेंटमध्ये जे काही डिपार्टमेंटल इन्क्वायरी होतात त्याच्यामध्ये 60 ते 70% प्रमाण हे या STRA ऑडिट किंवा इंटरनल ऑडिटच्या पॉईंटमुळे असतं. कारण त्यात डायरेक्ट रेव्हेन्यू लॉस असतो गव्हर्नमेंटला, म्हणजे शासनाच्या तिजोरीला फटका बसलेला असतो. तर
त्यामुळे हे रजिस्टर फार महत्वाचं आहे. कारण काय होतं की आपलं एसटीआर ऑडिट हे 1 वर्षातनं कधी कधी 2 वर्षातनं एकदा होतं. जिथं वर्कलोड जास्त असेल तर तिथं 2-2 वर्ष लागतात. तर असं समजू की दरवर्षी जरी ऑडिट झालं तरी वर्ष संपल्यावर ऑडिट होतं आणि ते ऑडिटचा रिपोर्ट यायला आपल्याला परत 4-5 महिने जातात. म्हणजे प्रोसिजर काय होती की एसटीआर ची टीम येते, ते आधी हाफ मार्जिन तयार करतात की ते सांगतात ह्या केसमध्ये असं असं आम्हाला दिसतंय आणि त्याच वेळेस आपण हाफ मार्जिन मध्येच उत्तर देऊ शकतो की हे मला मान्य आहे मान्य नाही. आणि त्यांना जर तिथं कन्व्हिन्सिंग वाटलं तर ते हाफ मार्जिन लगेच क्लोज करतात आणि जर त्यांना मान्य नसेल तर मग ते LAR तयार होतो त्याचा, लोकल ऑडिट रिपोर्ट. मग तो लोकल ऑडिट रिपोर्ट जो असतो LAR नंबर येतो बघा. 5-6 महिन्यांनी आपल्याला CAG कडनं म्हणजे एसटीआर कडनं एक पत्र येतं आणि हा सगळं पत्र व्यवहार हा डायरेक्ट ऑफिसरला होत नाही, तर हा JC ऑफिस थ्रू होतो. लक्षात घ्या, एसटीआर टू JC ऑफिस पत्र जातं आणि JC ऑफिस कडनं आपल्याकडे येतं. त्यामुळे JC ऑफिसला पण हे रजिस्टर ठेवणं अपेक्षित आहे. मग आपण काय करतो, त्या एसटीआरने जो पॉईंट काढलेला आहे तो जर आपल्याला मान्य नसेल तर आपण त्याला लगेच उत्तर देतो, रिप्लाय करतो की बाबा हे मला मान्य नाही. किंवा आपण म्हणतो की सदर मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही रेक्टिफिकेशनची नोटीस काढलेली आहे किंवा व्यापारी अपीलमध्ये आहे, आम्ही अपीलला कळवलेलं आहे. मग आपलं उत्तर आपण डायरेक्ट एसटीआरला देतो कधी कधी. तर असं उत्तर कधीच द्यायचं नाही, तर एसटीआर ते केराच्या टोपलीत टाकून देतं. आपलं उत्तर हे JC ऑफिस थ्रूच गेलं पाहिजे, ज्याला आपण थ्रू प्रॉपर चॅनल म्हणतो. असे उत्तर प्रॉपर चॅनलनी गेलेलेच एसटीआर त्याची नोंद घेतील, अन्यथा घेत नाही. मग आपण थ्रू प्रॉपर चॅनल जे उत्तर पाठवलेलं आहे, जे पत्राचा नंबर आहे B नंबर, तो या रजिस्टर मध्ये आला पाहिजे. म्हणजे त्या रजिस्टर मध्ये काय येणार की माझं एवढे 4 LAR आहेत, नंतर ह्या 4 LAR मध्ये मी 4 ची उत्तरं ह्या पत्रांनी पाठवलेली आहेत. मग ते आपलं 6 महिन्यांनी पत्र गेल्यानंतर 4-5 महिन्यांनी परत त्यांचं आपल्याला उत्तर येतं. एक तर ते बॅक क्युरी काढतात की तुम्ही दिलेलं उत्तर आम्हाला मान्य नाहीये, किंवा तुमचं रेक्टिफिकेशन ऑर्डर पास झाल्यानंतर आणि रिकव्हरी झाल्यानंतर आम्हाला कळवा, मगच आम्ही क्लोज करू, किंवा अपील डिसाईड झाल्यावरच क्लोज करू, किंवा शेवटचं असतं की तुमचा रिप्लाय आम्हाला मान्य आहे, आम्ही हा मुद्दा क्लोज करत आहोत. असं काहीतरी 4-5 महिन्यांनी उत्तर येतं. म्हणजे हा ऑडिट झाल्यापासून 1-1.5 वर्ष चालणारा खेळ आहे. तर मग ते पत्र समजा बॅक क्युरी आली तर आपण परत उत्तर देतो. असं 3-4 वेळा पत्र व्यवहार पण होतो. तर त्या नोंदवहीमध्ये ती नोंद झाली पाहिजे की एवढे पत्र पाठवले, एवढ्या बॅक क्युरी आल्या, किंवा हा मुद्दा क्लोज झाला, आणि त्याचा गोषवारा निघतो की आजच्या घडीला किती पॅरा पेंडिंग आहेत. कारण LARचं रूपांतर एक ठराविक कालावधीनंतर DPPDP मध्ये होतं. म्हणजे आधी PDP होतो, प्रोबेबल ड्राफ्ट पॅरा, आणि लास्टची स्टेप आहे DP म्हणजे ड्राफ्ट पॅरा. आणि ड्राफ्ट एकदा झाला, DP झाला का ते डायरेक्ट मंत्रालयात जातं ते प्रकरण, आणि विरोधी पक्षनेते त्या कमिटीचे अध्यक्ष असतात, आणि म्हणजे पॉलिटिकल लीडर्स पण त्याचे सदस्य असतात. आणि रेव्हेन्यू लॉस दिसला का पहिलं म्हटलं ठपका ठेवला जातो की बाबा त्या अधिकाऱ्यावर तुम्ही ऍक्शन का नाही घेतली, आणि मग पुढे सगळ्या DEचा प्रवास चालू होतो. म्हणजे LAR नंतर जर इन टाइम ऍक्शन नाही झाल्या आणि PDP DP झाला तर ही धोकादायक सिच्युएशन आहे. आणि जर आपण ह्याच्यात समजा माझी बदली होऊन गेली आजच्या घडीला, मी म्हणाल की मी सुटलो बाबा, पण माझं एसटीआर झालंय, पण नवीन येणाऱ्या ऑफिसरला जर कळालंच नाही की बाबा ह्याच्यामध्ये हा LAR किंवा DPPDP पेंडिंग आहे, किंवा या केसमध्ये मला रिमिडियल ऍक्शन घ्यायच्या आहेत आणि रेक्टिफिकेशन 2 वर्षात करायचंय किंवा रिव्हिजन 5 वर्षात करायचंय, आणि ते जर टाइम लिमिट निघून गेलं तर रिमिडीला ऍक्शनच राहत नाही आणि ती केस टाइम बाहेर होती. मग असे किती पेंडिंग ऍक्शन आहेत त्या मला लक्षात याव्या किंवा माझ्या पुढच्या अधिकाऱ्याला लक्षात याव्या, यासाठी हे रजिस्टर अत्यंत महत्वाचं आहे. जरी माझी बदली झाली तर मी असं म्हणू शकत नाही की नवीन येणारा ऑफिसर बदल, कारण जेव्हा चार्ज फ्रेम करायची वेळ येते तेव्हा असं बघितलं जातं की पॉईंट कोणाचा आहे आणि कोणाच्या कालावधीमध्ये तो टाइम बार झाला. तर त्या कालावधीमध्ये जेवढे काही अधिकारी असतील किंवा कर्मचारी इन्व्हॉल्व असतील तर प्रत्येकाला शोकत जाते. त्यामुळं हे रजिस्टर हे अत्यंत महत्वाचं आहे, एक लिगसीसाठी पण, की आधीच्या ऑफिसरचे काही पॅरा पेंडिंग आहेत का, आणि मला काही पुढं कंप्लाय करायचं आहे का, मला काही रिमिडियल ऍक्शन घ्यायची आहे का. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आधीचा अधिकारी बऱ्याच वेळा त्याला उत्तर देत असतो 2-2, 3-3, पण त्याची नोंदच तो रजिस्टरला घेत नाही. त्यामुळे आपण चार्ज घेतल्यानंतर आपल्याला लक्षातच येत नाही गेलं उत्तर गेलंय का नाही गेलंय. मग जेव्हा चार्ज फ्रेम करायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे काही हेच राहत नाही की एक ड्यू डिलिजन्स नावाचा शासकीय ह्याच्यात शब्द आहे की बाबा मी त्याला दरवेळेस कंप्लाय केला होता, परंतु त्या मुद्दा चुकीचा असतानाही त्यांनी पुढं रेटलेला आहे. त्यामुळे जरी शासकीय हानी झाली तरी मग आपल्याला डिपार्टमेंट प्रोटेक्ट करते की नाही बाबा ह्यांनी काळजी घेतली होती, वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला होता, पण झालं नाही. पण आपण जर नोंदच नाही घेतली नोंदवहीमध्ये, त्याचे पत्राचे B नंबरच टाकले नाही, किती वेळा उत्तर दिलं, किती वेळा बॅक थ्योरी आली, तर
रेकॉर्डवर काही प्रूव्ह होत नाही ना की आपण काय काय केलंय. भले आपण ऍक्शन घेतलेले असतील पण ते रेकॉर्डवर दिसत नाही. आणि असं कालावधी एकदा लोटला ना 1-2 महिन्याच्या पुढे तर आपल्याही लक्षात राहत नाही आणि कोणाच्याच लक्षात राहत नाही की आपण काय केलं होतं. त्यामुळे हे रेकॉर्ड, हे रजिस्टर अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे हे थोडंसं गांभीर्याने घेतलं तर फारच चांगलं आहे. कारण बाकीचे रजिस्टर एक वेळेस ठीक आहे, एखादी UR रजिस्टर नाही ठेवलं म्हणून फार एकदम आकाश नाही कोसळणार, परंतु हे रजिस्टर न ठेवल्यामुळं आणि पॅरा जर टाइम बार झाला तर आणि रेव्हेन्यूला झाला तर फार मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तर हे इंटरनल ऑडिट आणि STRA ने काढलेले पॅराच्या वरती पूर्ण कंट्रोल राहण्यासाठी तो क्लोज होईपर्यंत तर हे रजिस्टर आहे. आणि याचा दर वर्षाला गोषवारा काढणं अपेक्षित आहे की आजच्या घडीला माझ्याकडे किती हे पॅरा पेंडिंग आहे. आणि जरी तुम्ही आजचे कर्मचारी असाल तर उद्याचे ऑफिसर पण आहात, चार्ज घेतल्यानंतर पहिलं हे रजिस्टर बघायचं प्रत्येकाने की आधीच्या ऑफिसरचे किती LAR DPP पेंडिंग आहे हे पहिलं बघायचं. कारण आपण चार्ज घेतल्यानंतर आपला चार्ज समजायलाच आपल्याला वर्ष लागतं कधी कधी. आणि त्या वर्षभरात जर एखादी ऍक्शन आपल्या काळात टाइम बार झाली तर आपल्याला कामाना दामाचा भुर्दंड बसू शकतो. त्यामुळे हे रजिस्टर चार्ज घेतानाच बघून घ्यायचं प्रत्येकाने की किती STRA आणि इंटरनल ऑडिटचे पॅरा पेंडिंग आहे. कारण ह्याचा डायरेक्ट संबंध रेव्हेन्यू लॉसशी आहे. आता पुढचं रजिस्टर आहे धारिण्यांची हालचाल नोंदवही. आता हे प्रोसिजरल रजिस्टर आहे. कोणत्याही डिपार्टमेंटला जा, रेव्हेन्यूला जा, मंत्रालयात जा, कोणत्याही डिपार्टमेंटला जा, हे रजिस्टर महत्वाचं आहे. आणि हे काय याचं ऑटोमेशन होणं जोपर्यंत ई ऑफिस फुलफ्लेज चालू होत नाही तोपर्यंत होणार नाही. आता धारिण्यांची हालचाल नोंदवही. आता एक उदाहरण देतो की नोडलच्या ऑफिसरने एखादी ऑर्डर केली आणि व्यापाऱ्यांनी मग अपील केलं. पण अपीलकडनं पत्र येतं आपल्याला किंवा ट्रिब्युनलकडनं पत्र येतं लिगल ब्रांचकडनं की सदर व्यापाऱ्याने अपील दाखल केलेले आहे तर त्याच्या धारिण्या आम्हाला पाठवा. मग आपण त्या धारिण्या पाठवतो. मग धारिण्या पाठवतो, किती धारिण्या पाठवल्या हे पण त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे माझी सर्वांना विनंती आहे की समजा आता असेसमेंट फाईल असेल एखादी वॅटची CST 2 धारिण्या झाल्या, त्याच्या C फॉर्मच्या अजून 3 फाईली असतील सपोर्टिंग फाईल, तर टोटल 5 धारिण्या झाल्या. तर फाईलला नंबरिंग करताना काय करायचं, समजा तुम्ही त्या धारिणीला 2 नंबर दिला असेल त्या केसच्या, तर त्याला नंबरिंग कसं करायचं, 2/5 म्हणजे 2 लिहायचे /5. त्याचा बोध काय होतो की बाबा याच्या म्हणजे यामध्ये टोटल 5 धारिण्या आहेत या केसमध्ये. मग 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5 असं 5 फाईलला नंबरिंग पडणार. म्हणजे जेणेकरून नाही तर होतं काय की आपण धारिण्या पाठवल्या पण येताना 4च येतात आपल्याकडे, परत 5 पाठवल्या 4च येतात. म्हणजे आपल्यालाच लक्षात राहत नाही कारण आपली बदली होऊन गेलेली असते. कारण अपील आणि ट्रिब्युनलला चालणाऱ्या केसेस 2-2, 3-3 वर्ष चालतात, तोपर्यंत आपली बदली होऊन जाते. मग आपल्याला कळत नाही की आपल्या धारिण्या गेल्या किती होत्या आणि आल्या किती. आपण नुसतं 5 आकडा लिहितो. आणि धारिण्यांच्या हालचाल नोंदवहीमध्ये नुसतं बऱ्याच वेळा आपण काय होतं की नंबर पत्रांनी धारिण्या पाठवतो की अपीलने किंवा लिगल ब्रांचनी धारिण्या मागवल्या का आपण पत्र लिहितो 5 धारिण्या तुम्हाला दिल्या आणि ते पत्र आपण एका फाईलला लावून टाकतो. आणि 4-5 महिन्यांनी काय 2-4 वर्षांनी काय आपल्याला लक्षातच राहत नाही ते पत्र कुठं ठेवलंय. आपल्याकडे पुरावा राहत नाही किंवा आपली बदली झाली तर नवीन माणसाला ते शोधणं तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे की बाबा ह्यांनी धारिण्या पाठवलेलं पत्र कोणत्या फाईलला ठेवलं. एक तर त्याला फोन करणे, मग त्याला आठवलं तर तो सांगल किंवा त्याच्या मर्सीवर राहणे. तर अशा अडचणी निर्माण होऊ नये म्हणून धारिण्या पाठवताना जरी नंबर पत्रांनी आपण पाठवल्या आउटवर्डनी तरी या धारिण्यांच्या हालचाल नोंदवहीमध्ये एंट्री घ्यायची की 5 धारिण्या दिल्या आणि त्या कार्यालयातील जो धारिण्या स्वीकारतो तो क्लर्क असेल कोणी असेल त्याची सही घ्यायची तिथं सही शिक्क्यासह. आणि ह्याचा गोषवारा निघतो दर महिन्याला की आजच्या घडीला माझ्या कार्यालयातल्या किती धारिण्या बाहेर गेलेल्या आहेत आणि परत कधी आल्या म्हणजे ते नील झालं पाहिजे. नाही तर आजच्या घडीला माझ्या कार्यालयातनं अपीलला किती धारिण्या आहेत किंवा लिगलला किती धारिण्या आहेत. आता प्रॅक्टिकल अनुभव असं सांगतो की अपीलला धारिण्या पाठवतो आपण आणि 1 वर्षभराने परत पत्र येतं की धारिण्या आम्हाला पाठवा. मग आपण पाठवल्यात का नाही हेच आपल्याला लवकर सापडत नाही. लक्षात आलं का. आणि जरी म्हणजे नंतर काय होतं की जरी पाठवलेल्या असल्या तरी मग ट्रिब्युनलला तर असं होतं की इन अब्सेन्स ऑफ रेकॉर्ड केस डिसमिस केली जाते. म्हणजे धारिण्या पाठवल्यात का नाही याची सर्व माहिती या धारिण्यांच्या हालचाल नोंदवहीवर होत असते. त्यामुळे हे फार अत्यंत महत्वाचं रजिस्टर आहे. कारण हे त्याच्यामध्ये सूचना जर बघाल तुम्ही तर त्या फार सुंदर दिलेल्या आहेत. त्याच्यात असं लिहिलंय की अपीलला जर धारिण्या पाठवल्या असतील तर एक ठराविक कालावधीमधून त्यांना रिमाइंडर काढत चला की अशा धारिण्या तुम्हाला पाठवल्या होत्या, काम झालं असेल तर आम्हाला परत द्या.
1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, त्याला एक कालावधी दिलाय की कोणत्या ब्रांचला धारिण्या पाठवल्यावर किती दिवसात नाही आलं तर रिमाइंडर काढा, असं त्या सूचनेमध्ये दिलेलं आहे. कारण धारिण्या असा अनुभव आलेला आहे की म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं होतं की माझ्या 2 टेन्युअर आधीच्या एका ऑफिसरनी एका व्यापाऱ्याची डीई, अधिकाऱ्याची डीई चालू होती आणि त्या ओरिजिनल रेकॉर्ड ऑलरेडी माझ्या 2 टर्म आधी जो ऑफिसर होता त्यांनी आस्थासातला ऑलरेडी दिलेलं होतं. पण नंतर परत पत्र आलं की असं धारिण्या तुम्ही आम्हाला परत पाठवा. तर अशा धारिण्या मला काही कधी सापडल्याच नाही, कारण 6-7 वर्षाचा कालावधी लोटला होता. पण माझा क्लर्क एकदम हुशार होता, कारण तो हे रजिस्टर सगळे नीट मेंटेन करायचा, लाल पेन कधी वापरायचा, हिरवा पेन कधी वापरायचा एवढी त्याला माहिती होती. तो म्हणला, साहेब आपण जुनं धारिण्यांची हालचाल नोंदवही बघू, त्यात नोंद असणार. आणि त्यात नोंद होती आणि तिथं सही होती त्या क्लर्कची की ह्या धारिण्या आम्ही स्वीकारलेल्या आहेत. आम्ही मग ते रजिस्टर त्यांना नेऊन दाखवलं आणि त्यांना म्हटलं, बघा या धारिण्या तुमच्याच कार्यालयात आहे. मग त्यांना सापडल्या तिथं. आणि त्यांनी असं या स्टेजला आले होते की बाबा ह्यांना शोकॉज द्या, कारण ह्यांच्याकडनं धारिण्या कुठेतरी हरवल्यात. म्हणण्याचा उद्देश काय की जर महत्वाचं मॅटर असेल ना तर अननेसेसरी आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे काट्याचा नायटा होणे तसा हा प्रकार आहे. म्हणजे एखादी जर धारिणी अत्यंत महत्वाची आणि चुकून जर घाळ झाली तर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही धारिण्यांची हालचाल नोंदवही ही म्हणजे मी तुम्हाला एवढं पोटतिडकीने काय सांगतोय तर ही अत्यंत महत्वाची आहे. कारण कमिशनर ऑफिसच्या कामकाजाच्या अनुभवावरनं पण मी तुम्हाला सांगतो की ही धारिणी अत्यंत महत्वाची आहे. नंतर पुढची धारिणी आहे विक्रीकर निरीक्षकांची समय दैनंदिनी. आता STI ला आपण काही कामकाज देतो किंवा फील्डवर जा, ही नोटीस सर्व करा किंवा रिकव्हरीची ऍक्शन घ्या. तर मग असं STI दररोज काय काम केलं तर त्याची नोंद इथं होत असती की बाबा मला ऑफिसरनी हे काम करायला लावलं, मी ते केलं, आणि त्याची नोंद तो STI तिथे घेत असतो. किंवा अधिकाऱ्यांनी या POB ला व्हिजिट करायला सांगितली, मी तिकडे गेलो. कारण 1-2 ठिकाणी असे इन्सिडेन्सेस झालेले आहेत की न परवानगी घेताच इन्स्पेक्टर किंवा कर्मचारी फील्डवर गेले आणि काही तिथं चुकीच्या गोष्टी घडल्या. तर नंतर अधिकाऱ्याला विचारण्यात आलं की बाबा तुमची परवानगी होती का, नोंदवहीमध्ये नोंद घेतली होती का. तर अशा अडचणी निर्माण होतात. तर याच्यामध्ये त्यासाठी नोंद घेणं आवश्यक आहे. याला काही गोषवारा लागू नाहीये. नंतर रिमांड बॅक रजिस्टर. आता STOAC ला याचा अनुभव कमी असेल रिमांड बॅकच्या केसेसचा, परंतु DC लेवलला या केसेस असतात. तर रिमांड बॅक रजिस्टर म्हणजे काय की एखाद्या केसमध्ये मी असेसमेंट केली DCनी, STOAC DCनी कोणी असेसमेंट केली, व्यापारी अपीलला गेला. मग अपीलमध्ये पण त्याचं अपील 2-4 वर्षांनी डिसाईड झालं आणि तो ट्रिब्युनलला गेला. मग ट्रिब्युनल काय करतं, केस बघतं आणि कधी कधी सांगतं की बाबा या केसमध्ये रिवर्किंग करावं, असे आदेश देतं आणि फ्रेश ऑर्डर करावी. असे हे करून डिरेक्शन देऊन रिमांड करते केस असेसिंग ऑफिसरला परत. म्हणजे 4-5 वर्षानंतर ती केस परत त्या ऑफिसरकडे येते रिवर्किंगसाठी. आणि मग त्याच्यामध्ये डिरेक्शन असतात किंवा सेक्शनचीच प्रोव्हिजन आहे की 18 महिन्यात ती केस परत फ्रेश ऑर्डर पास झाली पाहिजे. जर नाही केली तर ती टाइम बार होती. तर अशा किती केसेस रिमांड बॅक झाल्यात आणि त्याच्यामध्ये ऍक्शन पेंडिंग आहे. तर याची नोंद या पुनर्स्थापना नोंदवहीवर होत असते. आणि हार्डली अख्ख्या डिव्हिजन मध्ये 1-2 ते 3-4 केसेस असतात. मी डिव्हिजन मध्ये बोलतोय, चार्जला पण नाही बोलत आहे. आणि ह्या केसेस ज्या रिमांड बॅक झालेल्या असतात त्या शक्यतो जास्त रेव्हेन्यू वाल्याच असतात. म्हणून तर त्या ट्रिब्युनलवर रिमांड बॅक झालेल्या असतात. कारण अपीलला, फर्स्ट अपीलला, DC अपील, JC अपीलला रिमांड बॅक करण्याची प्रोव्हिजन आपल्याकडे नाहीये. पण आपण व्हॅटमध्ये ती काही एक्सपार्टी केसेससाठी मध्ये लागू केली होती की एक्सपार्टी झाली असेल तर रिमांड बॅक करायची आपण प्रोव्हिजन आणली होती. तर अशा किती केसेस रिमांड बॅक झाल्यात आणि त्याला आपण टाइम बार न होण्याच्या कालावधीमध्ये असेस करणं आवश्यक आहे. रिमांड बॅकची ऑर्डर, आपलं फ्रेश ऑर्डर पास करणं आवश्यक आहे. तर त्याची नोंद राहण्यासाठी ही पुनर्स्थापना नोंदवही आहे, रिमांड बॅक रजिस्टर. दैनंदिन नोंदवही, याला आपण अपॉइंटमेंट डायरी म्हणतो. तर ही BST मध्ये ही डायरी फार रिलिजियसली ठेवली जायची की पूर्वी कसं व्हायचं 100% असेसमेंट व्हायची. त्यामुळं एका ठराविक कालावधीमध्ये सगळ्यांना हिअरिंग देऊन ऑर्डर करणं अपेक्षित असायचं. तर मग तो क्लर्क किंवा STI काय करायचा की महिन्याचं कॅलेंडर बनवून टाकायचा की ह्या तारखेला हे 4 व्यापारी बोलवले, याला 11 वाजता बोलवलं, याला 1 वाजता बोलवलं, याला 2 वाजता बोलवलं, असं पूर्ण तो त्याच्यात अपॉइंटमेंट घ्यायचा आणि ती डायरी अपडेट करायचा. आणि अपॉइंटमेंट दिली व्यापाऱ्याला का त्याच्यात लगेच अपडेट व्हायची की या तारखेला ह्याला दिली. म्हणजे एक प्रकारचं शेड्युलर आहे, कॅलेंडर आहे ते. आजकाल मोबाईलमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये ती सुविधा आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे गोष्ट वेगळी आहे. परंतु त्यावेळेस ती सुविधा नसल्यामुळे ही दैनंदिनी ठेवली जायची. आणि याचा फायदा आजही आहे तसा
कारण होतं काय की आपण कोणत्या व्यापाराला बोलवलं हेच आपल्याला आपण जर विसरलो, त्या दिवशी व्यापारी येतो आणि मग त्याचा फोन येतो, साहब मैं तो आ गया, आपने बुलाया था. तर आपल्याला फोन झाले. तर याच्यात पूर्णतः व्यापाऱ्याला काय अपॉइंटमेंट दिली आहे, म्हणजे कोणतीही अपॉइंटमेंट असू द्या, असेसमेंटसाठी असू द्या, इन्स्टॉलमेंट ऑर्डरसाठी असू द्या, एनी हिअरिंग, म्हणजे कोणत्या तारखेला कोणाला बोलवलंय, किती वाजता बोलवलंय, याचं आपल्याला एक कळावं, त्यासाठी ही नोंदवही आहे. म्हणजे जेणेकरून आपल्यालाही आपल्या वेळेचं नीट नियोजन करता येतं आणि व्यापाऱ्यांचाही वेळ वाया जात नाही. कारण व्यापारी लांबून लांबून येत असतात, तर कोणाला कधी अपॉइंटमेंट दिलेली आहे तर त्याची नोंद यामध्ये राहावी, त्यासाठी ही दैनंदिनी नोंदवही आहे, अपॉइंटमेंट डायरी. आता हे पुढचे जे रजिस्टर आहेत 76, 77, 78 हे सगळ्यांना लागू नाहीये. तर हे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हच्या अनुषंगाने हे रजिस्टर आहेत, सामूहिक प्रोत्साहन योजना. तर सामूहिक प्रोत्साहन योजना काय आहे थोडक्यात सांगू का मी, का माहिती आहे सगळ्यांना? सांगा. तर मुंबईतल्या व्यापाऱ्यांचा संबंध कमी येणार आहे, परंतु जीएसटी मध्ये तर आता पॅकेज स्कीम राहिलेलं नाहीये, परंतु व्हॅट एरामध्ये आणि बीएसटी एरामध्ये पॅकेज स्कीमची सुविधा होती. पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह सामूहिक प्रोत्साहन योजना आहे. तर याचा अर्थ असा आहे की शासनाचं असं लक्षात आलं की फक्त शहरी भागांमध्येच उद्योगांचा विकास होतोय, पण ग्रामीण भाग आहेत तिथं उद्योग स्थापन केले जात नाही. तर मग त्यांनी काही सुविधा दिल्या की तुम्ही या ग्रामीण भागामध्ये, त्यांनी ABCD कॅटेगरी केल्या की ह्या भागामध्ये तुम्ही जर उद्योग उभारले तर तुम्हाला आम्ही एक पॅकेज देऊ. काय, तर तुम्हाला सेल्स टॅक्स माफ राहील, तुम्हाला वीज बिल माफ राहील, तुम्हाला ह्या गोष्टी आम्ही कर्जामध्ये सुविधा देऊ, असं एक पॅकेज दिलं त्यांना. मग त्यावेळेस मग ठाणे, पुणे, वाडा, नाशिक, म्हणजे मुंबई वगळता बाकी महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये त्यांनी जर उद्योग उभारले तर हे पॅकेज स्कीमची सुविधा दिली शासनाने. मग त्याला इलिजिबिलिटी सर्टिफिकेट किंवा एंटायटलमेंट सर्टिफिकेट दिलं जातं. एक शासनातर्फे इंडस्ट्री डिपार्टमेंटकडनं एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि एंटायटलमेंट सर्टिफिकेट आपल्या डिपार्टमेंटकडनं इश्यू केलं जायचं. आणि त्याच्यामध्ये पॅकेज त्याला सेल्स टॅक्सचं इन्सेंटिव्ह बाबत काय सुविधा दिली जायची, तर 2 प्रकारच्या सुविधा दिल्या जायच्या. एक होती डेफरल आणि एक होती एक्झेम्पशन. तर एक्झेम्पशन म्हणजे काय की त्या व्यापाऱ्याला काय सुविधा दिली जायची की बाबा तुम्ही कर गोळाच करू नका. म्हणजे आता समजा मी एखादा मॅन्युफॅक्चरर आहे मुंबईतला, तर मी किंवा ट्रेडर आहे, ही फक्त मॅन्युफॅक्चररला सुविधा होती उत्पादकांना. मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी 100 रुपयाची चेअर तयार केली आणि तर मला त्या 100 रुपयावरती काय 12% रेट असेल तर 12 कस्टमरकडनं गोळा करून भरायला लागायचा, म्हणजे माझं प्रॉडक्टचं कॉस्ट 112 व्हायचं. पण एक्झेम्पशन सुविधामध्ये काय होतं की मी तो त्याच्यावर करच गोळा करायचा नाही, कस्टमरकडनं कर गोळाही करायचा नाही, त्यामुळे शासनाला भरायचाही विषय नाही. त्यामुळे माझी प्रॉडक्टची कॉस्ट ही इतर उत्पादकांच्या तुलनेमध्ये कमी राहायची. म्हणजे त्यामुळे मला माझा उद्योग तिथं स्थापन करायला मला काहीतरी एक इन्सेंटिव्ह भेटायचं. ही एक झाली एक्झेम्पशनची स्कीम. आता इथं अडचण नाहीये. दुसरी स्कीम आहे डेफरलची स्कीम. डेफरल म्हणजे काय की मी व्यापाऱ्याकडनं ज्याला अशी सुविधा दिलेली आहे त्यांनी त्या व्यापाऱ्याकडनं तो कर गोळा करायचा, परंतु शासनाला लगेच नाही भरायचा, तो डेफर करायचा. डेफर म्हणजे आजचा कर उद्यावर भरायचा, तो 10 वर्षानंतर भरायचा. म्हणजे फायनान्शियल इयर 7-8 असेल तर 2018-19 पासून त्यांनी तो कर भरायला चालू करायचा आणि तो सलग 5 हप्त्यात भरायचा. म्हणजे काय की समजा, आणि त्याच्यात कसं राहायचं की त्याला एक लिमिट राहायचं. म्हणजे CQB नावाचा एक प्रकार होता, त्या डिटेलमध्ये जात नाही. म्हणजे काय की एखादा एवढा जर उद्योग असेल तर तुम्हाला आम्ही 10 कोटीचं लिमिट देतो. म्हणजे काय 10 कोटीचं लिमिट देतो. म्हणजे तर हे 10 कोटी मी तुम्हाला छोटं उदाहरण दिलं. कधी कधी 400 कोटी 500 कोटी असे मोठे मोठे पॅकेज त्याला इन्सेंटिव्ह दिलेले आहेत किंवा एवढे पैसे त्यांनी 10 वर्ष वापरायचे आणि 10 वर्षानंतर समान 5 हप्त्यात भरायचे. तर मग 76 नंबर रजिस्टर मध्ये काय व्हायचं की असं कोणकोणत्या व्यापाऱ्यांना आपण एक्झेम्पशन आणि डेफरलचं बेनिफिट दिलेलं आहे त्याची यादी येते. नंतर 77 नंबर रजिस्टर मध्ये काय येतं की असे जे काही माझ्या चार्जला व्यापारी आहेत त्याची असेसमेंट ही दरवर्षी कंपल्सरी झालीच पाहिजे. तर त्याच्या असेसमेंटचं स्टेटस पूर्ण इथं काढायचं. म्हणजे हे त्या व्यापाऱ्यांची एक हे लेजर आहे, डीलर हिस्ट्री आहे. आणि 7वं रजिस्टर आहे की
78 नंबर हे महत्वाचं रजिस्टर आहे की यामध्ये अशा व्यापाऱ्यांची असेसमेंट झालेली आहे का आणि रिकव्हरीचं काय स्टेटस आहे. आता तुम्हाला डेफरलचं उदाहरण दिलं, त्यामध्ये काय होणार आहे की 2007-8चं फायनान्शियल इयर आहे आणि त्या व्यापाऱ्याची मी समजा 12-13 मध्ये असेसमेंट केली आणि त्याच्यामध्ये त्याला डेफरलचं बेनिफिट दिलं होतं आपण समजा 100 कोटीचं. तर त्या 1 कोटी उदाहरणादाखल 1 कोटीचं बेनिफिट दिलं होतं. तर मग 1 कोटी मी ऑर्डर करताना काय करणार, तिची ऑर्डर नील होणार. म्हणजे फायनान्शियल इयर 7-8 आहे, तिची ऑर्डर मी 12-13 मध्ये केली, असेसमेंट करताना 12-13 मध्ये केली, त्याला मग त्याच्यात नील ऑर्डर होणार. त्यामुळे माझी रिकव्हरी रजिस्टरला काही नोंद नाही, डीबीएला पण त्याची नील डिमांड झाली. परंतु ती ऑर्डर झाल्यानंतर मग मी डीसी आहे, तर मग मी जेसींना प्रस्ताव पाठवतो, जेसीएडीएमला, म्हणजे एसटीओ असू, एसी असू, डीसी असू, त्यांनी जेसींना प्रस्ताव पाठवायचा आणि त्यामध्ये ती ऑर्डर जोडायची की व्यापाऱ्याची ऑर्डर झालेली आहे आणि व्यापाऱ्याला आपण 1 कोटीचं डेफरलचं बेनिफिट दिलेलं आहे, ते एंटायटलमेंट सर्टिफिकेट असतं त्याच्यावरनं ते बेनिफिट दिलं जातं. तर त्याची इन्स्टॉलमेंट ऑर्डर पास करावी म्हणून आपण प्रस्ताव पाठवायचा. मग जेसी काय करतात, तिची इन्स्टॉलमेंट ऑर्डर पास करतात त्या 1 कोटीची. जर 7-8चा पिरियड असेल तर 2018-19 पासून 5 वर्ष पुढं त्याला सलग समान 5 हप्ते दिले जातात. जर 1 कोटी असेल तर त्याला 20 लाख 20 लाख 20 लाख असे समान 5 हप्त्याची त्याची इन्स्टॉलमेंट ऑर्डर पास होती. म्हणजे 2007-8ची रिकव्हरी तिची फायनान्शियल इयर आहे, तिची असेसमेंट झाली 12-13ला किंवा 14-15ला, पण तिची रिकव्हरी कधीपासून करायची, 2018-19 पासून. म्हणजे 18-19 पासून पुढे 5 वर्ष, म्हणजे 2022-23 पर्यंत पण ती जाईल. तर या कालावधीमध्ये 5-6 ऑफिसर बदलून जाणार आहेत, पण असेसमेंट 12-13 मध्ये होतीये आणि रिकव्हरी पार 2024-25 असेल किंवा 23-24 पर्यंत होणार असेल, तर त्याचा ट्रॅक राहावा म्हणून हे रजिस्टर आहे 78 नंबर. मग त्यामध्ये त्या जेसीनी जी इन्स्टॉलमेंट ऑर्डर पास केली आहे डेफरलची, त्याची नोंद होती आणि मग अधिकाऱ्यांनी त्या वर्षी ती रिकव्हरी चालू केली पाहिजे. परंतु तोपर्यंत जरी ही अवेलेबल नसली रिकव्हरी, तरी ड्यू डेट नॉट ओव्हर मध्ये ही रिकव्हरी दिसणं आवश्यक आहे, कारण ती रिकव्हरी अवेलेबल नाहीये 10 वर्षासाठी. कारण त्याला ऍक्टनीच सुविधा दिली, 10 वर्ष त्याची रिकव्हरी करायची नाही, 11व्या वर्षापासून त्याला रिकव्हरी करायची. तर अशा केसेसवर नियंत्रण राहण्यासाठी ही नोंदवही आहे आणि ही नोंदवहीच्या सूचना जर वाचाल तर फार सुंदर सूचना आहेत त्या, की ही नोंदवही बॉल पेननी पण लिहायची नाहीये, ही शाईच्या पेनाने लिहायला लावलेली त्या काळी. कारण ही नोंदवही जवळपास 20-1 वर्ष मेंटेन करावी लागते, कारण आणि त्यावेळेस असं होतं की बॉल पेन हे फेड व्हायचे, असं त्यांचा अनुभव होता. म्हणून ती सूचना त्याच्या एकदा वाचा तुम्ही, जे गुलाबी रंगाची पुस्तिका दिलेली त्यामध्ये पण त्या सूचना आहेत पूर्ण. तर ही नोंदवही सर्वांनी ठेवणं अपेक्षित आहे. आणि मुंबईमध्ये पण काहींकडे या केसेस होत्या, विंडमिलच्या केसेसमध्ये पण ही सुविधा देण्यात आलेली आहे डेफरलची. तर आपल्या चार्जला किती केसेस आहे, कारण जेव्हा इन्स्पेक्शनची मुंबईची टीम येते कमिशनर ऑफिसची, तेव्हा ती यादीच घेऊन येते की तुमच्याकडे एवढ्या पॅकेज स्कीमच्या केसेस आहे. कारण आपल्याकडे याचं एक HQ2 हेडक्वार्टर 2 मध्ये पॅकेज स्कीमच्या केसेसचं पूर्ण यादी आहे डिटेलमध्ये. ती तिथून त्यांच्याकडे असती कमिशनर ऑफिसकडनं, आणि तेव्हा ते जेव्हा चार्जचे इन्स्पेक्शन करायला येतात तेव्हा ते म्हणतात की या केसेसमध्ये तुमच्याकडे डेफरलच्या ऑर्डर झाल्यात का, त्याचं स्टेटस दाखवा. आता सगळ्यांमध्ये डेफरलच्या ऑर्डर होता असं काही नाही. एक NPV नावाचा कन्सेप्ट आहे, म्हणजे व्यापाऱ्याला काय सुविधा दिलेली की 11व्या वर्षानंतर सलग 5 हप्ते भरायचे, तर आजच जर भरले तर 1 कोटीच्या ऐवजी तुम्ही 70 लाखच भरा. त्याचा एक चार्ट आहे रूल मध्ये वॅटच्या, की त्याला NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यू नावाचा प्रकार आहे, की 1 कोटी 11व्या वर्षानंतर भरायचे, तर आजच भरले तर एक मुभा दिलेली, 1 कोटीच्या ऐवजी 70 लाख भरा, 60 लाख भरा, तो चार्ट दिलेला आहे. त्यानुसार जरी घेतला असेल तर ते एक NPVचं सर्टिफिकेट तयार केलं जातं, त्याची नोंद त्या 78ला झाली पाहिजे. म्हणजे एक तर इन्स्टॉलमेंट ऑर्डरची नोंद झाली पाहिजे, इन्स्टॉलमेंट ऑर्डर नसेल तर NPVची नोंद झाली पाहिजे, म्हणजे ती रिकव्हरीचा विषय संपून जातो. तर अशी ह्या 76, 77, 78 हे पॅकेज स्कीमचं रजिस्टर आहे. 2 मिनिटात मी एक फोन घेतो, ऑफिसचा फोन आहे. आवाज गेला. हॅलो गिरप साहेब, 2 मिनिटं, 2 मिनिटं, एक फोन आलाय मला महत्वाचा. हा सॉरी, थोडं फोन आला होता महत्वाचा ऑफिस मधनं.
तर असे 3 पॅकेज स्कीमचे रजिस्टर आहे जे मोफुसिलला काम करताय मुंबई सोडून, त्यांना हे रजिस्टर जास्त संबंध येईल. म्हणजे ठाणे, कल्याण, भाईंदर म्हणजे जुनं पालघर डिव्हिजन, कोकण भवन, म्हणजे मुंबई सोडली ना तर सगळ्याच ऑफिसेसला हे रजिस्टर तिन्ही लागू आहेत, सगळ्याच. कारण मी पूर्ण महाराष्ट्रभर इन्स्पेक्शन केलेलं आहे. तर मुंबईमध्ये पण विंडमिलच्या केसेस आहेत LTUला, त्यांना हे रजिस्टर लागू आहेत. आणि मुंबईचं ऑफिस माझगाव ऑफिस सोडलं, माझगाव आणि बांद्रा, तर हे 2 ऑफिस सोडले तर सगळ्याच ऑफिसेसमध्ये हे रजिस्टर लागू आहेत. जरी आजच्या घडीला आपण पॅकेज स्कीम नवीन इन्सेंटिव्ह देत नसलो तरी जुनीची रिकव्हरी मी तुम्हाला सांगितलंय 10 वर्षानंतर म्हणजे 11व्या वर्षापासून चालू करायची आपल्याला फायनान्शियल इयर, त्या फायनान्शियल इयर पासून. त्यामुळे ह्याची रिकव्हरी ड्यू डेट नॉट ओव्हर मध्ये दिसली पाहिजे KKPIला, आणि त्याची रिकव्हरी वर कंट्रोल राहायला पाहिजे. आता पुढचं रजिस्टर आहे ते प्रोसिजर रजिस्टर आहे, आवक नोंदवही, जावक नोंदवही. हे सगळ्यांना माहिती आहे की इनवर्ड रजिस्टर, पण बऱ्याच ठिकाणी आपण हे ठेवत नाही. कमिशन ऑफिसला हे ठेवलं जातं, कारण तुम्ही बघाल तर आपण जर कधी एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसला एक्नॉलेजमेंट दिली तर आपण म्हणतो बाबा याला इनवर्ड करून घ्या, इनवर्ड नंबर द्या, कारण त्यावरनं ते लेटर पुढे ट्रॅक करणं सोपं जातं. आता ऑफिसमध्ये आपण हे इनवर्ड सगळं ऑटोमॅटिक होणार आहे. सध्या कमिशनर ऑफिस आणि स्पेशल कमिशनर ऑफिसला हे पायलट बेसिसवर चालू आहे. आपण दिलेला अर्ज, कुणी दिलेला अर्ज तो इनवर्ड होतो, स्कॅन होतो, आणि तो ऑफिसमध्ये एकदा टाकला का त्याला इनवर्ड नंबर जनरेट होतो. तसंच जावक नंबर, आपल्याकडनं जाणारं पत्र जे आहे B नंबरनी, त्याच्यासाठी नोंदवही आहे. आता ह्या 2 नोंदवह्या वेगवेगळ्या ठेवा किंवा एकाच नोंदवहीमध्ये निम्म पाठ करून ठेवा, आणि इंडेक्स बनवा की 1 ते 50 पानं आवक वही, 51 ते 100 पानं जावक वही, असंही करू शकता. नंतर एक इतर कामांची नोंदवही. आता ही मिसलेनियस रजिस्टर आपण एक प्रिस्क्राईब केलं होतं, कारण काय झालं की अशी बरेच कामं असतात की जे प्रत्येक कामाची जर आपण नोंदवही प्रिस्क्राईब करायला लागलो तर नोंदवहीची संख्या अमाप होऊन जाते. आता जसं की उदाहरणार्थ लिकर डीलर मध्ये आपल्याला नो ड्यूज सर्टिफिकेट द्यावं लागतं, वर्क्स कॉन्ट्रॅक्टरच्या व्यापाऱ्यांमध्ये नो ड्यूज सर्टिफिकेट द्यावं लागतं. मग याची नोंद घेणार कुठं? कारण उद्या ते दिलेलं नो ड्यूज सर्टिफिकेट खरंय का खोटं आहे याची तपासणी होती. कारण एका ठिकाणी तसं स्कॅमही झाला होता की लिकर डीलरनी आपल्या परस्पर नो ड्यूज सर्टिफिकेट देऊन टाकले एक्साईज डिपार्टमेंटला, पण ते आपल्या डिपार्टमेंटकडनं इश्यूच झाले नव्हते. मग एक्साईज कडनं चौकशी झाली की हे तुमच्या डिपार्टमेंटनी इश्यू केलंय का, तर मग आपल्याकडे काहीतरी रेकॉर्ड पाहिजे ना, आपण ते इश्यू केलंय का नाही. मग त्यासाठी अशी जी काही मिसलिनियस कामं, कारण हे कामं सगळ्यांच्या चार्जला असतं असं नाही, कारण लिकरचे केसेस ठराविक अधिकाऱ्यांच्या चार्जला आहे. आपला जो 25,000चा जो व्हॉलंटरी रजिस्ट्रेशनचा डिपॉझिट आहे त्याचा रिफंडचा विषय असेल, त्याची नोंद ऑनलाईन होत नाही. आता ऑनलाईन चालू केलं असं कळालं होतं. किंवा वर्क्स कॉन्ट्रॅक्टच्या बाबत नो ड्यूज सर्टिफिकेट असेल, असे जे काही अवांतर आपण गोष्टी करत असतो तर त्याची ही नोंदवही आहे. त्यासाठी काय करायचं, या नोंदवहीमध्ये एक इंडेक्स बनवायची की 1 ते 10 पानं नो ड्यूज सर्टिफिकेटसाठी, 11 ते 20 पानं मिसलेनियस रिफंडच्या ऑर्डरसाठी. म्हणजे आपण आपलं ठरवायचं की आपल्याला ह्या कामकाजावर नियंत्रण राहायला पाहिजे, किंवा माझ्या नंतरच्या ऑफिसरलाही ते कळालं पाहिजे, कर्मचाऱ्याला कळालं पाहिजे, सहज सापडलं पाहिजे, त्यासाठी ही नोंदवही आहे. आणि ही आपल्या सोयीने म्हणजे ह्याचे रकाने, याच्यामध्ये काय ठेवायचं हे आपल्या सोयीने बनवलेलं आहे. नंतर एक 14/2016चं एक अंतर्गत परिपत्रक काढलं होतं, त्यामध्येच हे रजिस्टर प्रिस्क्राईब केलं होतं की एक्सपार्टी रजिस्टर साठी, म्हणजे एक्सपार्टी केस ऑर्डर जर करायची असेल व्हॅट मध्ये तर आपल्याला वरिष्ठांची परवानगी घ्यायला लागायची. आता ही प्रोसिजर आय थिंक बंद केलेली आहे, परंतु त्यावेळेस हे रजिस्टर प्रिस्क्राईब होतं. तर एक्सपार्टीसाठी परवानगी घ्यायची, एक्सपार्टी ऑर्डर करायची असेल तर जेसीच्या परवानगीशिवाय ती करता यायची नाही. तर अशा किती केसेस एक्सपार्टीच्या परवानगीसाठी पाठवल्यात, आणि किती मध्ये हे अनेक्झर ए मध्ये रजिस्टर त्या ऑफिसरला ठेवायला लागायचं, आणि अशा किती केसेसमध्ये परवानगी दिली आहे असं अनेक्झर बी मध्ये रजिस्टर त्या जेसींना ठेवायला लागायचं. तर अशा प्रकारे हे 24 रजिस्टर आपल्याला नोडल ऑफिस साठी लागू आहेत. नंतर पुढं इन्स्पेक्शन मध्ये काय बघितलं जातं ते मी इथं थोडा सांगण्याचा प्रयत्न करतो की तिथं असं बघितलं जातं की निर्धारणा नोंदवही, डीबीएचं इन्स्पेक्शन घेताना काय बघितलं जातं तर फायनान्शियल इयर काय आहे, नंतर KKPI 3 फायनान्शियल इयर बघतात ते इन्स्पेक्शनला आल्यावर, कारण दर 3 वर्षातनं कमिशन ऑफिसचं इन्स्पेक्शन होत असतं. तर केलेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट किती आहेत, आणि KKPI ला किती दाखवलेत, आणि DBA ला किती आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, DBA चा गोषवारा मंथली ऍब्स्ट्रॅक्ट हाच KKPI असतो. तर ऍक्च्युली ऍब्स्ट्रॅक्ट DBAचा ऍब्स्ट्रॅक्ट आणि KKPI मॅच झाला पाहिजे. नंतर IBA इश्यू बेस किती केल्यात, DBA ला KKPI ला किती दाखवल्यात, DBA ला किती दाखवल्यात, त्या मॅच केल्या जातात.
आणि जर काही तफावत असेल तर इथे शेरा मारला जातो की याच्यामध्ये तफावत आहे, तर त्याचा मग अनुपालन अहवाल आपल्याला पाठवावा लागतो. नंतर निर्धारण नोंदवही विहित केलेल्या पद्धतीने ठेवलेली आहे का नाही हे तपासलं जातं. नंतर निर्धारण नोंदवहीमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या प्रलंबित वसुलीच्या नोंदी योग्य प्रकारे पुढील आर्थिक वर्षात स्थानांतरित कॅरी फॉरवर्ड केल्यात का हे तपासलं जातं. हे आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत टी ब्रेक नंतर. गिरप साहेब, तुम्ही म्हणजे सर्वच प्रशिक्षणार्थींना विनंती आहे की ब्रेक कधी घ्यायचा मला थोडं कल्पना द्या, म्हणजे सगळ्यांच्या सोयीने ते होईल. नंतर आवाज येतोय ना माझा? हो सर, हो. म्हणजे कॅरी फॉरवर्ड ब्रेक, एक मिनिट सर, ब्रेक आपल्या 11:30 असतो, तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेला घ्या. चालेल. मी हा विषय संपवतो, मग आपण ब्रेक घेऊ आणि मग आपण एडीएम चे रजिस्टर आणि डीबीए बघू. येस सर, येस सर. हे संपत आलंय आपलं आता. नंतर निर्धारण नोंद म्हणजे डीबीए मध्ये कॅरी फॉरवर्ड एंट्री कशा करायच्या, त्या घेतल्यात का नाही ते बघायचंय आपल्याला, कारण डीबीए आपल्याला दरवर्षी ठेवावा लागतो. नंतर मासिक गोषवारे काढले आहेत का, नंतर मासिक गोषवारे काढले असल्यास डीबीएचे गोषवारे केकेपीआयशी जुळतात का, नंतर केकेपीआय व डीबीए मध्ये नोंद केलेल्या निर्धारण संख्येमध्ये तफावत आहे तर त्याचा खुलासा घेतला जातो की बाबा हे अशी तफावत का आहे, कारण काही ऑर्डर्स या रेक्टिफिकेशनच्या इंटरेस्ट ऑर्डर असतात किंवा पेनल्टी ऑर्डर असतात, त्याची नोंद केकेपीआय डीबीए ला येते पण केकेपीआय ला येत नाही, तर त्याचा ताळमेळ बसवावा लागतो. नंतर इतर अधिकाऱ्यांकडून स्थानांतरणाने ज्या वसुली ट्रान्सफर झालेल्या आहेत तर त्याची नोंद डीबीए मध्ये झाली आहे का हे तपासलं जातं. हा विषय पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. नंतर क्रॉस एंट्रीचा विषय आपण एक डिटेलमध्ये बघणार आहोत की क्रॉस एंट्र्या घेतल्यात का, ट्रान्सफर जिथं रिकव्हरी झाल्यात तिथं, आणि सर्व निर्धारण आदेश ऑनलाईन मॉड्यूलमध्ये पास झालेत का, फिजिकल ऑर्डर आपल्याला अलाउड नाहीयेत, आणि सर्वच्या सर्व नोंदी डीबीए मध्ये घेतल्यात का, तर हे बघितलं जातं. आणि वसुलीचे निरीक्षण, आता वसुलीचे निरीक्षण हे आपण थोडं हा प्रकार पण डिटेलमध्ये बघणार आहोत. तरी तत्पूर्वी सर्वांना जायच्या आधी मी एक प्रश्न विचारतो, पण मी जरी विसरलो तरी ट्रेनिंग चालू झाल्यावर त्याचं उत्तर तुम्ही जरूर द्या की असेसमेंट ऑर्डर केल्यावर किती डिमांड नोटीस काढल्या जातात, हा माझा प्रश्न आहे. ऐकवायला सगळ्यांना, असेसमेंट ऑर्डर झाल्यानंतर किती डिमांड नोटीस काढल्या जातात, तर ह्याचं उत्तर तुम्ही ब्रेक नंतर दिलं तरी चालेल, म्हणजे मला मी विसरणार नाही या विषयावर, तुम्हाला मला थोडं सांगायचंय. तर याच्यामध्ये आपण असं बघतो की उपलब्ध वसुली आणि अनुपलब्ध वसुली याच्या धारिण्या ठेवलेल्या आहेत का, सॉरी केकेपीआय ला किती रिकव्हरी दाखवली आणि तेवढ्या धारिण्या ठेवलेल्या आहेत का, आणि त्याचं इन्स्पेक्शन केलं जातं त्या धारिण्यांचं. तर आपण हा विषय फक्त ब्रेक नंतर घेऊया, फक्त मला आठवण करून द्या जरी मी विसरलो तरी. आता आपण ब्रेक नंतर एक ब्रेक किती मिनिटाचा आहे गिरप साहेब? 10 मिनिटं 10-12. आता 11:40. 11:55 ला हजर राहा. येस चालेल. ओके, चला आपण भेटूया. ओके, लेफ्ट होऊ नका मुलांनो, फक्त होल्डवर ठेवा आणि 11:50-55 ला जॉईन हो इकडे. जास्त फास्ट होत नाही ना, आणि काही असेल तर विचारत चला, तसं काही नाही. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.